नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनेश वेखंडे इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण गणिताचा पहिला टॉपिक तो म्हणजे पदावली घेत आहोत। हा संख्या या टॉपिकचाच सब टॉपिक आहे। संख्या या टॉपिक मधला एक छोटासा टॉपिक आहे। हा टॉपिक सुरुवातीला घेण्यामागचं कारण असं की ह्याच टॉपिक वरती पुढचं सर्व मॅथ्स जो काय अवलंबून आहे, त्यामुळे हा टॉपिक पहिल्यांदा शिकणं आपल्याला खूप गरजेचं आहे। बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या ज्या क्रिया असतात या प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला लागू असतात। ठीक आहे, तर बेसिकली पदावली या टॉपिक मध्ये चारच क्रिया आपल्याला करायच्या असतात, ज्या की असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। ठीक आहे, या चार क्रिया आपल्याला करायच्या आहेत, परंतु त्या चार क्रिया करत असताना कुठल्या मेथडने आपल्याला जायचं आहे, कुठला रूल आपल्याला फॉलो करायचा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। हा टॉपिक आपल्याला सर्रास सगळ्या परीक्षेमध्ये पाहायला मिळतो, जसं की सरळ सेवेमध्ये सुद्धा प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती एक प्रश्न असतोच। पोलीस भरती घ्या किंवा एमपीएससी घ्या, एमपीएससी मध्ये अधूनमधून या टॉपिक वरती प्रश्न असतात, परंतु एमपीएससी ची लेवल थोडी जास्त असते आणि सरळ सेवेची आणि पोलीस भरतीची लेवल थोडी कमी असते। हा टॉपिक करत असताना एक रूल आहे ज्याला की आपण बॉडमस रूल म्हणतो। तो बॉडमस रूल आणि काही नियम आहेत, ज्या नियमानुसार, ज्या नियमांचं पालन करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत। तर मग बघूयात ते सगळे नियम आणि तो रूल काय आहे तो। पदावलीचे उदाहरण सोडवताना काही रूल्स आपल्याला फॉलो करायचे असतात। काही 9-10 रूल्स आहेत, त्या रूल्स नुसार आपल्याला पदावलीची गणितं सोडवायची आहेत। त्यामधला रूल नंबर 1 आहे, जो की बेसिक आहे, बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे। उदाहरण जे आहे ते नेहमी डावीकडून उजवीकडे सोडवायचे असतात। हे जे काही रूल्स आहेत याच्यावरती तुम्ही शॉर्ट नोट्स बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं पडेल। आता सुरुवातीला उदाहरण जे काही रूल नंबर 1 दिलेला आहे, ते एक रूल नंबर असा आहे की उदाहरण नेहमी डावीकडून उजवीकडे सोडवायचं असतं। जसं की सपोज फॉर एक्झाम्पल असं आहे, तर ह्यामध्ये जी काही आपल्याला क्रिया फॉलो करायची आहे ती क्रिया आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं आहे। हे डावी माझा डावा हात आहे, हा उजवा हात आहे, आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं आहे। हा रूल नंबर 1 आहे की उदाहरण सोडवत असताना नेहमी इकडून या रिव्हर्स डायरेक्शनने आपल्याला उदाहरण सोडवायचं नसून तर डावीकडून आपल्याला उजवीकडे उदाहरण सोडवायचं असतं। सेकंड जो काही आपला रूल आहे त्याला आपण बॉडमस रूल असं देखील म्हणतो। बॉडमस रूल च्या अगोदर मी एक व्ही लिहिलेला आहे। ठीक आहे, बरेच जणांना कदाचित हे माहिती नसेल की व्ही म्हणजे काय आहे, कारण आपण नेहमी जेव्हा पाहत असतो त्यावेळेस आपण बॉडमस रूल आपण पाहत असतो, परंतु आपण ह्या व्ही चा मीनिंग आपल्याला काही जणांना माहिती नसेल, बऱ्यापैकी जणांना माहिती असेल। या व्ही ला आपण विन्क्युलम असं म्हणतात। हा लॅटिन शब्द आहे विन्क्युलम। या विन्क्युलमचा मीनिंग आहे की एक बार लाईन असते। बार लाईन म्हणजे काय की सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे, बार लाईन आहे, तर रूल नुसार, बॉडमसच्या रूल नुसार आपल्याला भागाकाराची क्रिया पहिल्यांदा करायची असते, बरोबर आहे ह्या नुसार। परंतु हा जो व्ही सुरुवातीला दिलेला आहे, बार ची जी क्रिया आहे म्हणजे काय, 3 आणि 4 ह्या संख्येच्या वरती मी बार लिहिलेला आहे, ती बार ची जी काही क्रिया आहे ती सुरुवातीला आपल्याला करावी लागेल, कारण आपला रूल आहे हा व्ही बॉडमस रूल आहे। व्ही बॉडमस रूल असल्यामुळे आपण ही पहिल्यांदा क्रिया केली, 3 + 4 = 7 आणि 28 / 7 आले आपले 7 × 28 4 उत्तर आलं, बरोबर आहे। परंतु असं आपण नाही करू शकत की 28 ला 3 ने भागलं आणि मग आपल्याला 4 त्याच्यामध्ये मिळवले, ही क्रिया आपण नाही करू शकत, कारण आपल्याला बार जी काही क्रिया आहे ही बारची क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायची आहे। ठीक आहे, हा आपला बॉडमसच्या रूल मधला पहिला अक्षर झाला आपल्याला विन्क्युलम। विन्क्युलमचा मीनिंग असतं बार लाईन। सेकंड आहे ब्रॅकेट। ब्रॅकेट वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट असतात, बघूया।
ब्रॅकेट कुठकुठल्या प्रकारचे असतात, तर ब्रॅकेट फर्स्ट असतं, याला आपण गोल कंस असं म्हणतो. ठीक आहे. सेकंड असतं आपल्याला कर्ली, म्हणजे याला कुरळे कंस असं म्हणतो. मराठीमध्येच नाव लक्षात ठेवा, जेणेकरून लक्षात ठेवायला पण सोपं पडेल आणि रिवाइज करायला पण सोपं पडेल. थर्ड आहे याला म्हणतात चौरस कंस. म्हणजे काय, सुरुवातीला आपण विन्क्युलम म्हणजे बार लाईनची जी काही क्रिया केल्यानंतर आपल्याला ब्रॅकेटची क्रिया सॉल्व्ह करायची आहे. मग ब्रॅकेटची क्रिया सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला आपण गोल कंस सोडवायचा आहे. सुरुवातीला आपल्याला गोल कंस सोडवायचा आहे. गोल कंसामध्ये जी काही क्रिया दिलेली आहे ती आपण सुरुवातीला करणार आहोत. त्यानंतर कर्ली कंस म्हणजे कुर्ले कंसातली क्रिया आपण पहिल्यांदा करणार आहोत. कधी कधी काय होतं, फसवायला आपल्याला कंस मागे पुढे देऊ शकतात. जे सगळ्यात अगोदरचा कंस असतो तो आपल्याला आतमधला कंस सॉल्व्ह करायचा आहे, परंतु बेसिकली देताना उदाहरण ह्याच मेथडने देतात. ब्रॅकेट कंस म्हणजे ज्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट ज्याला आपण चौरस कंस म्हणतो तो बाहेर देतात, कुरळे कंस त्याच्यात आतमध्ये देतात आणि गोल कंस आतमध्ये देतात. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल या पद्धतीचं उदाहरण आहे बघा. याच्यामध्ये हा जो गोल कंस आहे तो सगळ्यात अगोदर दिलेला आहे, मग कर्ली कंस दिलेला आहे आणि मग त्याच्यानंतर चौरस कंस दिलेला आहे. मग ह्या क्रिया आपल्याला बेसिकली ह्यानुसारच फॉलो करायच्यात. पहिल्यांदा आपण आतमधला कंस सॉल्व्ह करणार आहोत, नंतर आपण बाहेरचा कंस सॉल्व्ह करणार आहोत आणि सरते शेवटी आपण सगळ्यात बाहेरचा कंस सोडवणार आहोत. ह्या मेथडनेच आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर शेवटी आपल्याला चौरस कंस सॉल्व्ह करायचा आहे. हा बेसिकली दुसरा रूल मधला आपल्याला 2 क्रिया आपण पाहिलेल्या आहेत. थर्ड क्रिया आहे ती क्रिया आहे ऑफ. ऑफचं मिनिंग आहे चा ची चे. म्हणजे काय, यामध्ये 2 प्रकारचे आपल्याला ऑफ पाहायला मिळतात, जसं की 10चा 5 आणि 10चा 5%. ठीक आहे, 2 प्रकारचे असतात. आता इथे फक्त 5 दिलेले, तिथे टक्के दिलेले आहेत. हे जे टक्के आहेत हे आपण शेकडेवारीमध्ये पाहणारच आहोत. आपल्याला फक्त सध्याच्या कंडिशनला 10चा 5 ही फर्स्ट आपल्याला मेथड फॉलो करायची आहे. नेक्स्ट आपण शेकडेवारीमध्ये पाहणार आहोत. तर हे याचा अर्थ काय असतं की याचा अर्थ असतं 10 गुणिले 5, कारण चा ची चे हे ऑफचं मिनिंग असतं गुणाकार. आणि सेकंड 5% असल्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, 10 गुणिले 5 भागिले 100. 100 का घेतले, कारण इथे टक्के आहेत म्हणून. म्हणजे विन्क्युलमचा अर्थ आहे बार लाईन, जे की ज्याच्या वरती बार असतं, ती क्रिया आपल्याला सुरुवातीला करायची आहे. सेकंड आहे ब्रॅकेट, जे की गोल कंस सुरुवातीला केलं, मग कर्ली कंस फॉलो केला आणि मग चौरस कंस फॉलो केला. नंतर आहे ऑफ चाची चे, याचा मिनिंग आहे गुणाकार. गुणाकाराची क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायला लागेल का, ज्यावेळेस ऑफ असेल, ऑफच्या बदल्यामध्ये आपण गुणाकार टाकायचं आणि ती क्रिया आपण फॉलो करायची. जर 5 असेल तर मी डायरेक्टली घेतले, टक्केवारी असेल तर 5 भागिले 100 घेतले. सेकंड जे काय आहे, आता त्या मेन क्रिया राहिलेल्या आहेत डिवाइड, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. तर ह्या ज्या काही 3 गोष्टी आहेत या कुठल्याही क्रिया नाही आहेत. हे सिक्वेन्स दाखवता आपल्याला की उदाहरणातला सिक्वेन्स कुठल्यानुसार फॉलो करायचा आहे, कुठली क्रिया आपल्याला सुरुवातीला करायची आहे. बेसिकली क्रिया आपल्याला 4च असतात. या असतात भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. तर सुरुवातीला डिवाइड आणि मल्टिप्लिकेशन. तर भागाकाराची क्रिया आहे भागाकार. ज्या वेळेस भागाकार असेल
त्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. जर सिंपल मेथडने तुम्हाला सॉल्व्ह होत असेल उदाहरण, तर आपलं उदाहरण आपण फॉलो करू शकतो. जर उदाहरण सुटत नसेल तर या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय. कसं? जसं की या मेथडचं जर उदाहरण आलं तर अशा वेळेस काय करायचं, या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय. या 3चा छेद काही दिले नाहीये म्हणून तो 1 घ्यायचा असतो आणि ह्या पॉइंटचा छेद सुद्धा 1 घ्यायचा असतो, कारण तो दिलेला नाही आहे. आता अपूर्णांकाच्या वेळेस आपण अपूर्णांकामध्ये सोडवणार आहोत, इथे आपल्याला पूर्णांकाचीच उदाहरणं सोडवायची आहेत. तर ह्या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय. तर काय करायचं, ह्या भागाकारातला गुणाकार घ्यायचं आणि ह्या अंशाचं छेद करायचं आणि छेदाचा अंश करायचं. म्हणजे काय, याला मी उलट लिहितो 1/3. तसंच ह्या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये केलं, आलं 1/0.3 असं असतं भागाकार. भागाकाराची क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायची असते आणि गुणाकाराची क्रिया नंतर करायची असते. परंतु असं काही भागाकाराची क्रिया आणि गुणाकाराच्या क्रियेमध्ये जी क्रिया सुरुवातीला आलेली असते कधी कधी ती क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायची असते. बघा, जसं की 3/5 गुणिले 2 अशा पद्धतीने उदाहरण दिलेले आपल्याला, गुणिले 10 अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. आता बघा, इथे भागाकाराची क्रिया पहिल्यांदा आहे परंतु आपल्याला इथे भागाकार होणार नाही. मग या भागाकाराला आपण काय केलं, गुणाकारामध्ये रूपांतर केलं. हे लिहिलं मी 1/5 आणि इथे सुद्धा लिहिलं मी 10. आता बघा, आता उदाहरण सोडवायला आपल्याला सोपं पडेल. 5 1 5, 5 दुने 10, 3 दुने झाले 6. म्हणजे भागाकाराची क्रिया जर आपण गुणाकारामध्ये रूपांतर केलं तर आपल्याला सोडवायला सुद्धा सोपं पडतं. आणि नंतर असतो गुणाकार. गुणाकाराची क्रिया आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन गुणाकार, म्हणजे असं भागाकार आणि गुणाकार यामध्ये कुठली क्रिया पहिल्यांदा करायची असं नाहीये. ह्या दोघांपैकी जी क्रिया सोयीस्कर पडेल ती क्रिया पहिल्यांदा करायची. या दोघांपैकी भागाकारामध्ये आणि गुणाकारामध्ये जी क्रिया सोयीस्कर पडेल ती क्रिया पहिल्यांदा करायची. परंतु अधिक आणि वजाबाकी हे मात्र सगळ्यात शेवटी करायचं असतं. ते कुठलीही केली तरी चालते. नंतर आहे बेरीज आणि मग आहे वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन क्रिया कुठल्याही मेथडने सुरुवातीला तुम्ही बेरीज केली, सुरुवातीला तुम्ही वजाबाकी केली तरीही चालतं. फक्त बेरीज आणि वजाबाकीचे जे काही रूल्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे असतात. तिसरं जे काही नियम आहे ते आपण पाहिलेलं आहे की भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करावं. परंतु उदाहरण अगदी सोपं आलं तर आपल्याला इथे क्रिया बदलत बसायची नाहीये. एकदम फटक्यात जी क्रिया दिलेली आहे ती क्रिया करायची. परंतु ज्यावेळेस उदाहरण खूप मोठं असेल, कॅल्क्युलेशन करायला थोडंसं अवघड असेल, अशा वेळेसच भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारात करायचं, किंवा ज्यावेळेस उदाहरण किचकट असेल त्यावेळेस. आता चौथ्या नंबरचा जो काही नियम आहे तो नियम आपल्याला काय सांगतो की कंसाच्या बाहेर फक्त वजाचं चिन्ह असेल, म्हणजे जर संख्या नसेल फक्त वजा दिलेला असेल. म्हणजे कसं बघा, आता मी इथे लिहितो, जर -4 -3 अधिक 7 अशा पद्धतीने कंसाच्या आतमध्ये भरपूर साऱ्या क्रिया दिलेल्या आहेत. सिंपल मेथड काय आहे याची क्रिया तुम्ही करू शकता. नंतर आपण आतमधली क्रिया सुद्धा आपण चेंज करू शकतो. परंतु एक नेक्स्ट मेथड काय आहे की आपल्याला फक्त आतमधल्या यांची चिन्ह बदलायची आहेत. म्हणजे काय की 4 ला आपण वजाचं चिन्ह दिलं कारण इथे पॉझिटिव्हचं चिन्ह आहे. मग 4 ला आपण वजा केलं, या 3चं वजा आहे त्याला आपण प्लस केलं आणि याचं प्लस आहे त्याला आपण मायनस केलं. कोणी असंही म्हणेल की 4 अधिक 7 11, 11 मधून 3 गेले 8 आणि मग याला वजा 8 केलं तरी चालेल. परंतु ह्या मेथडने जरी केलं, आतमधल्या चिन्ह बदलली, कारण कधी कधी आपल्याला या ब्रॅकेट मध्ये x दिलेला असतो आणि त्या x चीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते.
मग अशा वेळेस आपल्याला ते जमलं पाहिजे, म्हणून आतमधली क्रिया आपल्याला बदलायची आहे. नेक्स्ट काही नियम सांगितलेला आहे की संख्या आणि कंस मध्ये गुणाकार असतो. जसं की ठीक आहे, ही फक्त संख्या आहे आणि आतमध्ये कंस आहे, कंस दिले आहे, याचा अर्थ या दोघांमध्ये गुणाकार आहे. इथे सुद्धा दोघांमध्ये गुणाकार आहे, संख्या दिलेली नाहीये म्हणून ती एक पकडायची असते, म्हणून आपण आतमध्ये फक्त संख्यांची चिन्ह बदलतो. आता सपोज इथे वजा आहे असं पकडूया. आता ह्या दोघांमध्ये गुणाकाराचं क्रिया करायची आहे, 3 गुणिले 4 आपल्याला करायचे आहेत. ज्या वेळेस इथे कुठलीही क्रिया दिलेली नाहीये अशा वेळेस या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया असते. इथे सुद्धा कुठलीही क्रिया दिलेली नाहीये, हे वजा 4 गुणिले 3 होणार. अशा पद्धतीने हा आपला 5व्या नंबरचा रूल आहे. 6वं जे नियम आहे ते बेरीज आणि वजाबाकीसाठी आहे. मग बेरीज केव्हा करायची असते, वजाबाकी केव्हा करायची असते, कुठलं चिन्ह द्यायचं असतं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे कसं काय की ज्या वेळेस दोन्ही चिन्ह समान असतील, दोन संख्या असतील, त्या दोन्ही संख्यांना समान चिन्ह असतील, जसं की अधिक अधिक आणि वजा वजा, तर ज्या वेळेस दोन्ही समान संख्या समान चिन्ह असतील त्यावेळेस त्यांची आपण बेरीज करायची. जर मोठ्या संख्येचं म्हणजे काय दोन्ही चिन्ह सारखीच असल्यामुळे आपल्याला जे काही उत्तर मिळणार आहे ते पण आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. ज्या वेळेस 2 वजा वजा संख्या आहेत, सपोज आपण उदाहरण सोडून पाहूया, ज्यावेळेस 2 वजा वजा संख्या आहेत त्यावेळेस त्या दोघांची बेरीज करायची, कारण ते दोन्ही एकच गटातले आहेत. वजा वजा इथे एकच गटातले आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, एकच गटातले आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह. दोघांची आपण बेरीज केली आणि दोन्ही चिन्ह सारखे असल्यामुळे आपल्याला ते चिन्ह आपल्याला वजाचं द्यावं लागलं. वजाबाकी केव्हा करायची, ज्या वेळेस चिन्ह भिन्न आहेत. ज्यावेळेस चिन्ह भिन्न आहेत अशा वेळेस, जेव्हा चिन्ह वजा आणि प्लस आहे म्हणजे दोन्ही वेगवेगळ्या गटातले आहेत, अशा वेळेस आपल्याला दोघांची वजाबाकी करायची. जी संख्या मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह आपल्याला तिथं द्यावं लागेल, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथे सुद्धा आपल्याला तेच फॉलो करायचे की मोठ्या संख्येचं चिन्ह इथं द्यायचं असतं. जसं की बघा एक एक्झाम्पल सांगायचं म्हणजे सपोज आपल्याला इथं +3 आहे आणि +4 आहे, -3 आहे, -4 आहे. इथे आपण पकडूया की -3 अधिक 4 अधिक 3 -4. सुरुवातीचा जो अधिक आहे तो दिला जात नाही, सुरुवातीचा जो अधिक आहे तो दिला जात नाही, तो आपल्याला गृहीत पकडायचा असतो की ती संख्या जी आहे ती संख्या धन आहे. मग ह्या दोघांची जी काही क्रिया आहे ही दोघांची क्रिया, हा पण धन आहे हा पण धन आहे, दोघांची क्रिया बेरजेची होईल आणि संख्या दोन्ही चिन्ह सारखे असल्यामुळे आपण धन चिन्ह दिलं. इथं दोन्ही क्रिया सारख्या आहेत, वजा वजाच्या क्रिया आहेत, दोन्ही चिन्ह वजा आहेत. अशा वेळेस आपण या दोघांची बेरीज करायची, ती बेरीज आली आपली 7 आणि दोन्ही क्रिया वजाच्या असल्यामुळे आपल्याला चिन्ह सुद्धा वजाचं आलं. इथे सेकंड याच्यामध्ये चिन्ह वजाचं आहे, पुढचं चिन्ह बेरजेचं आहे. मग मायनस आणि प्लस ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागते, ती वजाबाकी आली 1. इथे सुद्धा दोघांची क्रिया वेगवेगळे आहेत, इथे पॉझिटिव्ह आहे इथे निगेटिव्ह आहे, वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी केली दोघांमध्ये, कारण चिन्ह भिन्न असताना आपल्याला वजाबाकी करायची असते. वजाबाकी केली 1 आलं, वजाबाकी केली 1 आलं. या ठिकाणी मोठी संख्या 4 आहे, या 4चं चिन्ह आहे प्लस म्हणून मी तिथं दिलं प्लस. इथे 4 मोठी संख्या आहे, त्या संख्येचं चिन्ह आहे निगेटिव्ह म्हणून मी इथे दिले त्याला निगेटिव्ह. अशा पद्धतीने बेरीज आणि वजाबाकी, ही बेरीज आणि वजाबाकी रिकॉल करा, रिवाइज करा. कधी कधी ह्यामध्ये बेसिक गोष्टी बऱ्याच जणांना अडत असतात. हे क्रिया इथे सॉर्ट आउट झाली की गुणाकार आणि भागाकार हे सोपं असतं. ही क्रिया 7वा जो नियम आहे तो आहे गुणाकाराचा. गुणाकाराची क्रिया आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे काय की ज्या वेळेस 2 समान चिन्ह असतील, ज्या वेळेस 2 भिन्न चिन्ह असतील,
ज्या वेळेस दोन समान चिन्ह असतील त्यावेळेस येणारा जो गुणाकार असतो तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. ज्या वेळेस दोन समान चिन्ह असतील येणारा जो गुणाकार असतो, गुणाकाराची क्रिया गुणाकारच करायचं असतं, गुणाकाराची क्रिया जे उत्तर येईल ते नेहमी पॉझिटिव्ह असेल. ज्या वेळेस समान चिन्ह असतील त्यावेळेस येणारं उत्तर पॉझिटिव्ह असतं. ज्या वेळेस भिन्न चिन्ह असतील येणारं जे उत्तर असतं ते निगेटिव्ह असतं. ठीक आहे. ज्या पद्धतीने 3 गुणिले 3 वजा 3, इथे 4 घेऊया. ठीक आहे, वजा 4. 3 गुणिले 3 नेहमी गुणाकारच करायचंय. गुणाकाराच्या क्रियेमध्ये आपल्याला गुणाकारच करायचंय. दोघांचं 12 आले. ठीक आहे. चिन्ह दोघांची सारखी आहेत त्यामुळे येणारं जे उत्तर आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. चिन्ह दोघांची सारखी आहेत त्यामुळे येणारं जे उत्तर असणार आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. क्रिया गुणाकाराची असल्यामुळे आपल्याला गुणाकारच करायचा आहे. गुणाकार आला 12, परंतु चिन्ह दोघांची भिन्न आहेत त्यामुळे येणारे जे उत्तर असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. चिन्ह दोघांची भिन्न आहेत त्यामुळे येणारे जे उत्तर असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. समान चिन्हचा गुणाकार केला असता गुणाकार पॉझिटिव्ह येतो. भिन्न चिन्हांचा गुणाकार केला असता गुणाकार निगेटिव्ह येतो. इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह. अशा वेळेस आपल्याला गुणाकार जो येणार आहे तो येणार आहे निगेटिव्ह. 8व्या नंबरचा रूल आहे तो रूल आहे भागाकारासाठी. भागाकाराची क्रिया करत असताना आपल्याला चिन्ह कुठल्या प्रकारची येतील ते आपल्याला पाहायचं आहे. ज्या वेळेस दोन समान चिन्हांचा भागाकार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस काय उत्तर येतं, आणि दोन भिन्न चिन्हांचा आपण भागाकार करतो अशा वेळेस उत्तर काय येतं? बरोबर आहे. दोन समान चिन्हांचा भागाकार केला असता उत्तर हा पॉझिटिव्हच येतो. ज्याप्रमाणे गुणाकाराच्या क्रियेमध्ये दोन समान चिन्हांचा गुणाकार केला असता गुणाकार पॉझिटिव्ह येतो, तसंच दोन समान चिन्हांचा भागाकार केला असता उत्तर देखील पॉझिटिव्ह येतं. ज्या वेळेस दोन भिन्न चिन्हांचा आपण भागाकार करतो त्यावेळेस येणारं जे उत्तर असतं ते निगेटिव्ह असतं. ठीक आहे. येणारं जे उत्तर निगेटिव्ह असतं. गुणाकार भागाकारामध्ये रूल सेम आहेत. आता बघा, जर आपण 6 ला 6 भागाकारामध्ये केलं येणारं उत्तर आपलं 1 असणार आहे, आणि इथे पॉझिटिव्हचं चिन्ह इथे पॉझिटिव्हचं चिन्ह, दोघांचे उत्तर जे असणार आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. नेक्स्ट वजा 6 भागिले वजा 6. आता जे काही वरचं चिन्ह आहे निगेटिव्हचं आणि खालचं चिन्ह आहे निगेटिव्हचं हे दोन्हीही कॅन्सल होतात, आणि जे उत्तर आहे 6 भागिले 6 1. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर जे आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह मिळतं. नेक्स्ट जे काही आपल्याला वजा 6 भागिले 6, ठीक आहे, ह्यामध्ये भागाकाराची क्रिया आहे. आपण भागाकार केलं उत्तर आलं 1, परंतु खाली पॉझिटिव्हचं चिन्ह असल्यामुळे दोन्ही चिन्ह भिन्न असल्यामुळे इथं आपण निगेटिव्हचं चिन्ह देणार आहोत. त्याच्यानंतर 6 भागिले वजा 6. यामध्ये दोघांच्या क्रिया जी आहे ती भागाकाराची आहे. भागाकार केलं उत्तर आलं 1, आणि जे निगेटिव्हचं चिन्ह आहे हे इथे पॉझिटिव्हचं चिन्ह आहे. दोन्ही चिन्ह भिन्न असल्यामुळे आपल्याला निगेटिव्ह घ्यावं लागेल. उत्तर आपलं आलं वजा 1. म्हणजे ज्या क्रिया भागाकार असो गुणाकार असो दोन समान चिन्ह असली की पॉझिटिव्ह घ्यायचं, दोन भिन्न चिन्ह आली की निगेटिव्ह घ्यायचं. रूल नंबर 9 आहे, ज्या पदावलीमध्ये रूट दिलेला आहे अशा वेळेस आपण काय करायचं बघा. ज्या वेळेस अशा पद्धतीने दिलं आहे तुम्हाला एक अंदाज आपण संख्या घेतलेली आहे 6√3 अधिक 3√3. नेक्स्ट आपण घेतलेला आहे 6√3 वजा 3√3. ज्या पद्धतीमध्ये बेरीज आहे वजाबाकी आपण तसंच करायचं असतं. जे की आपण बेरीज आणि वजाबाकीचे रूल पाहिलेले आहेत, जे फॉलो केलेले आहेत, आपल्याला तसंच काढायचं आहे. हे फक्त एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी देतोय. ज्या वेळेस 6√3 आहे 3√3 आहे अशा वेळेस काय करायचं की ह्या दोघांमधून आपल्याला √3 आणि √3 ज्या वेळेस रूट असेल तर रूट कॉमन बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. आपण रूट यांच्या दोघांच्यातून रूट कॉमन बाहेर काढूया. म्हणजे काय, जर आपण हे सोडवलं इकडे
तर या दोघांमधून आपण √3 बाहेर काढलं. √3 बाहेर काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, याच्यातून √3 बाहेर आल्यानंतर 6 आतमध्ये राहिला, प्लस ह्या 3 मधला √3 मधला √3 कॉमन काढलाय, 3 आतमध्ये राहिला. म्हणजे काय, रूट ज्या वेळेस असेल त्यावेळेस रूट बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. रूट बाहेर निघत नसेल तर आपल्याला उत्तर वेगळं मिळतं. म्हणजे काय, 6 अधिक 3 झाले 9, म्हणजे याचा अर्थ 9√3 या प्रकारचं आपल्याला उत्तर मिळालं. नेक्स्ट इथे याच्यात सुद्धा आपल्याला √3 कॉमन निघतोय, म्हणून आपण √3 कॉमन काढण्याचा प्रयत्न केला. आपल्याला ब्रॅकेट मध्ये राहिलं 6, इथे अधिकचं चिन्ह होतं म्हणून मी अधिक केलं, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून मी वजाबाकी केली. 6 मधून 3 गेले, उरले 3, माझं उत्तर आलं 3√3. अशा पद्धतीने रूट ज्या वेळेस असेल तेव्हा रूट कॉमन बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. परंतु रूट जर नसेल, ज्या वेळेस रूट नसेल अशा वेळेस काय करायचं बघा, एका क्रियेमध्ये रूट दिलेला आहे, दुसऱ्या क्रियेमध्ये आपल्याला रूट दिलेला नाही आहे. ज्यावेळेस रूट दोन्हीकडे असेल आपण रूट कॉमन काढला, ज्यावेळेस रूट कॉमन नाहीये अशा वेळेस काय करायचं, तर आपण पहिल्यांदा ह्या दोघांमधून कुठली संख्या कॉमन निघते ते बघायचं. या दोघांमधून 3 कॉमन निघतोय. आता √3 दोन्ही ठिकाणी नाहीये, परंतु ह्या दोघांमधून आपण 3 बाहेर काढूया. 3 ज्यावेळेस आपण बाहेर काढलं, या 6 मधून आपण 3 केले, या 6 ची फोड असते 3 दुने 6. हे 3 आपण कॉमन काढले, आतमध्ये 2 राहिले. ठीक आहे, आणि आतमध्ये √3 जसाच्या तसा. या 6 मधून 3 कॉमन काढल्यानंतर 2 आतमध्ये राहिले आणि √3 जसाच्या तसा आला, आणि ह्या 3 मधून आपण 3 कॉमन काढलेत म्हणून आपलं आलं +1. मग ह्या प्रकारचं ज्या वेळेस √3 दोन्ही ठिकाणी नसेल आपल्याला अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो. इथे सुद्धा √3 दोन्ही ठिकाणी नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं, आपण संख्या कॉमन निघते का ते बघायचं. संख्येमध्ये 3 कॉमन निघाले, यामध्ये सुद्धा 3 दुने 6 आहेत. ठीक आहे, 3 दुने 6 आहेत, यातले 3 मी कॉमन काढले, आतमध्ये 2 उरले म्हणून मी 2 आतमध्ये लिहिले. हे √3 कॉमन निघत नाहीत, ते आतमध्येच राहिले. मधली क्रिया जी निगेटिव्हची होती ती निगेटिव्ह, हे 3 आपण बाहेर काढलेत, त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला आतमध्ये 1 राहतो, कारण हा 3 आहे, यातले 3 कॉमन काढले तर आपल्याला आतमध्ये 1 उरतो. अशा पद्धतीने ज्यावेळेस रूट असेल तर रूटच्या कंडिशनला आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं असतं. सेकंड, ज्या वेळेस त्या दोघांमध्ये भागाकार आणि गुणाकाराची क्रिया असते. ज्यावेळेस भागाकार असतो, पहिल्यांदा गुणाकार करूया. गुणाकार असतो आणि ज्यावेळेस भागाकार असतो. ज्यावेळेस गुणाकार असतं त्यावेळेस संख्येचं गुणाकार संख्येशी करायचं आणि रूटचं गुणाकार रूटशी करायचं. म्हणजे काय की ज्यावेळेस संख्येचा गुणाकार मी संख्येशी केलं तर मला उत्तर आलं 18. ठीक आहे, मला उत्तर आलं 18. या सगळ्यांमध्ये गुणाकाराची क्रिया म्हणून मी गुणाकार केलं. √3 आणि √3, ज्यावेळेस मी √3 चा गुणाकार √3 शी करतो, याचा अर्थ काय झाला, हा √3 चा वर्ग आहे. आणि ज्यावेळेस असं असतं की 2 विरोधाभास क्रिया आहेत, एक तर वर्ग पण आणि एक वर्गमूळ पण, अशा वेळेस या दोन्ही क्रिया निगेटिव्ह होतात, म्हणजे दोन्ही क्रिया कॅन्सल होतात, किंवा √3 आणि √3 चा उत्तर येतं 3. म्हणून 18 गुणिले 3 माझं जे काय असेल 18 त्रिक 54, माझं 54 उत्तर असेल. भागाकाराच्या क्रियेमध्ये आपल्याला भागाकार करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे काय की 6√3 भागिले 3√3. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये जी क्रिया दिलेली नाहीये म्हणून या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. बरोबर. अशा वेळेस काय असतं की हे √3 आणि हे √3 दोन्ही कॅन्सल होतात. 3 आणि 6 अशा कंडिशन मध्ये 3 दुने 6, मला भागाकार माझा 2 मिळून जातो. परंतु दोन्ही ठिकाणी जर रूट नसेल अशा कंडिशन मध्ये आपण काय करायचं, तर सोपं आहे हे, समजून घ्या. दोन्ही ठिकाणी ज्यावेळेस रूट नसेल अशा वेळेस काय करायचं, संख्येचा गुणाकार संख्येशी करायचं. संख्येचा गुणाकार संख्येशी करायचं, रूटचा गुणाकार रूटशी करायचं.
संख्येचा गुणाकार करत असताना आपल्याला उत्तर मिळतं 18 आणि रूट जसाच्या तसा राहतो कारण इकडे रूट नाही आहे. इथे सुद्धा 6√3 भागिले 3 आहेत. तर संख्येचा भागाकार संख्येशी केलं 3 3 दुने आले 6 म्हणजे माझं उत्तर मला मिळालं 2√3. हे √3 कॅन्सल का नाही झाले कारण रूटला कॅन्सल करण्यासाठी रूटची क्रिया इथे नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला रूटचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. पदावलीचा हा शेवटचा नियम आहे तो नियम आहे बैजिक राशींचा नियम. हा नियम काय सांगतो की संख्येमध्ये संख्या मिळवली जाते. ठीक आहे, जर संख्या असेल संख्येमध्ये संख्या मिळवली जाते, संख्येमध्ये संख्या वजाबाकी केली जाते, संख्येमधून संख्येचा भागाकार होतो, संख्येमधून संख्येचा गुणाकार होतो. म्हणजे काय की अधिक असो वजाबाकी असो भागाकार असो गुणाकार असो तर संख्येतून संख्येचा भागाकार वजाबाकी गुणाकार बेरीज जे काय आहे ते होतं. सेकंड काय आहे की जर कुठलीही एक आकडेवारी आहे, आपण असं पकडूया की x हे अक्षर आहे, A to Z मधलं ABCDतलं कुठलंही अक्षर असू दे, जर ते सिंगल असेल म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा घातांक नाही आहे तर त्याच अक्षराचं त्याच अक्षराशी बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार होते. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पकडूया की A अधिक A म्हणजे 2A आलं. हे आपण पाहिलेलं आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. इतर हे बैजिक राशीचा काय नियम सांगतोय की जर इथे कुठल्याही प्रकारचं अक्षर असू दे त्याचा घातांक 1 आहे असं पकडूया, बरोबर आहे, ज्याचा घातांक दिलेला नसतो तो 1 असतो. तर बैजिक राशीमध्ये कुठलंही अक्षर असू दे जर ते अक्षर समान असेल तर त्यांची बेरीज होते. जर इथे A अधिक 2A असेल तर दोघांची इथं 1 आहे, 1A आणि हा झाला 2A, अशा पद्धतीने दोघांची बेरीज 3A आली. ठीक आहे, दोघांची वजाबाकी असेल 4A वजा 3A, दोघांची वजाबाकी होणार कारण हे दोन्ही सारखे आहेत. इथे दोघांनी सारखे असल्यामुळे त्यांचा उत्तर आला A. 4 मधून 3 गेले, उत्तर माझं आलं A. सपोज A वजा 1 तर यामध्ये इथे 1 आहे, एकातून 1 गेला 0. अशा पद्धतीने हे नियम फॉलो केले जात नाही, इथे 0 उत्तर येणार नाही. संख्येमधून संख्या वजा होते, तसंच अक्षरामधून अक्षराचीच वजाबाकी, अक्षराचीच बेरीज, अक्षराचाच भागाकार आणि अक्षराचाच गुणाकार होतं. ठीक आहे, A भागिले A अशा कंडिशन मध्ये येणार उत्तर 1. ठीक आहे, इथे बेरीज आणि वजाबाकी करत असतानाच घातांक हा सेम पाहिजे असतो. गुणाकार आणि भागाकार करताना घातांकाचा विचार केला जात नाही, बेरीज आणि वजाबाकी मध्येच घातांकाचा विचार केला जातो. ज्या वेळेस इथे A चा वर्ग आहे डिवाइड बाय A आहे अशा कंडिशन मध्ये एक A कॅन्सल होईल आणि उत्तर माझं येणार A. म्हणजे इथे घातांक 1 आहे, इथे घातांक 2 आहे. अशा वेळेस आपल्याला घातांक 1 कमी करता येतो, परंतु बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये नियम हा व्यवस्थित लक्षात घ्या. बेरीज आणि वजाबाकीमध्ये घातांक हा नेहमी समान असावा लागतो, घातांक हा नेहमी समान असावा लागतो. भागाकार आणि गुणाकारामध्ये तसं पाहिलं जात नाही. सेकंड, ज्या वेळेस घातांक वेगळा आहे असं पकडूया, इथे x चा घातांक 2 आहे, ज्यावेळेस आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायची. ठीक आहे, भागाकार आणि गुणाकारासाठी आपण नंतर पाहूया. बेरीज आणि वजाबाकी करायचे आहे ज्यावेळेस घातांक त्यांचा समान असेल. बेरीज आणि वजाबाकीसाठी बेजिक राशीमध्ये घातांक समान असावा लागतो. इथे सपोज आपण पकडूया की A चा वर्ग अधिक 4A चा वर्ग असेल. ठीक आहे, अशा वेळेस घातांक दोघांचे सारखे आहेत. अशाच कंडिशन मध्ये दोघांची वजाबाकी बेरीज होणार. बेरीज आणि वजाबाकी होत असताना घातांक समान असावा लागतो. हे झालं माझं उत्तर 5 का, कारण हा 1 आहे हा 4 आहे आणि यांचा घातांक A चा वर्ग आहे. सेकंड, 4A चा वर्ग
अधिक ए अशा कंडिशन मध्ये ह्या ए चा घातांक दोघांचा डिफरंट आहे. अशा कंडिशन मध्ये ह्या दोघांची बेरीज होणार नाही, या दोघांची बेरीज पॉसिबल नाहीये. त्याचबरोबर या दोघांची वजाबाकी सुद्धा पॉसिबल नाहीये. म्हणजे काय की बैजिक राशीमध्ये बेरीज आणि वजाबाकी करत असताना घातांक समान असावा लागतो, हा आपला 10वा नियम आहे. बैजिक राशीमध्ये बेरीज वजाबाकी करत असताना आता नेक्स्ट आहे की x चा क्यूब अधिक 7x चा क्यूब. ठीक आहे, ह्या दोघांचा घातांक समान आहे. अशा कंडिशन मध्ये दोघांची बेरीज होणार ही येणार 8x चा क्यूब. परंतु जर त्यांचा घातांक डिफरंट आहे, इथे सपोज 2 असता, दोघांचा घातांक डिफरंट आहे, अशा कंडिशन मध्ये आपल्याला त्यांची बेरीज करता येत नाही. भागाकार आणि गुणाकारामध्ये आपण करू शकतो, ज्या पद्धतीने नियम असेल त्या पद्धतीने आपण करू शकतो. पदावलीमध्ये एकूण 3-4 टॉपिक आपल्याला पाहायचे, 3-4 प्रकार आपल्याला पाहायचे. त्यातला आपल्या पहिल्या प्रकारातला पहिला उदाहरण आहे. हे सोपं उदाहरण आहे. हे उदाहरण दिसायला किचकट असलं, कॅल्क्युलेशन किचकट असलं तरी आपण आपल्या मेथडने जाणार आहोत. ज्याला ही मेथड आवडली त्यांनी ती मेथड फॉलो करा. जो पहिल्यापासून एका मेथडने फॉलो करत आलेला आहे त्याने ती मेथड कंटिन्यू करू शकता. परंतु ही मेथड जर आवडली तर या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जसं की आपला पहिला नियम होता की आपण डावीकडून उजवीकडे उदाहरण सोडवायला घेतो. सेकंड, आपल्याला बॉडमस रूल फॉलो करायचा आहे. परंतु या उदाहरणामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा ब्रॅकेट दिसत नाहीयेत. ठीक आहे, त्या अगोदर बार सुद्धा दिसत नाहीये, म्हणजे विन्क्युलम दिसत नाही आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा ब्रॅकेट दिसत नाहीये, तिन्ही प्रकारचे ब्रॅकेट नाहीयेत. परंतु आपल्याला ऑफची क्रिया सुद्धा नाहीये आणि आपल्याला फक्त अशी मल्टिप्लिकेशन, डिवाइड, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या 4च क्रिया इथे दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला हा किचकट आणि लेंदी दिसतोय उदाहरण. मग याचं रूपांतर आपण काय करायचं, भागाकाराच्या क्रियेचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करूयात. ते कशा पद्धतीने करायचं आपण पाहिलेलं आहे. सुरुवातीला 16 याला छेद नसल्यामुळे आपण त्याचा छेद घेऊया 1. ठीक आहे, इथे 28 याचा छेद सुद्धा 1 घेतला, या 5 चा छेद सुद्धा मी 1 घेतला. याचं रूपांतर आपण भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचं आहे. कसं बघा, 112 गुणिले 3. आता याचं रूपांतर आपल्याला भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करत असताना छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करायचा आहे. याला मी उलट लिहितो, 1/16. त्याच्यानंतर या 224 जसेच्या तसे या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय, याला मी उलट लिहिलं. ठीक आहे, आणि इथे सुद्धा शेवटी भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करताना उलट लिहिलं. ठीक आहे, आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं पडेल. ज्याचे पाडेपाठ आहेत त्याला एकदम क्षणात उत्तर सुटतोय. पाडेपाठ नसल्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशनला वेळ येणार आहे. ठीक आहे, पाडे रेग्युलरली पाठ असावेत. आता या लेक्चरच्या एंड पर्यंत आपल्याला पाडे कसे पाठ करायचे, म्हणजे एक पाडा रोज रोज पाठ करायचा आहे. एक लेक्चर संपल्यावरती आज एक पाडा पाठ करायचा, पुढच्या मॅथ्सच्या लेक्चरला एक पाडा पाठ करायचा. अशा 20 लेक्चर मध्ये आपल्या 20 पर्यंत म्हणजे 11 पासून 30 पर्यंतचे पाडे आपले पाठ होणार आहेत. सुरुवातीला 16चा जेव्हा पाडा आपण पाहतो तर 16च्या पाड्यामध्ये 1696 आणि 16×7 12 म्हणजे 7 आपल्याला उत्तर मिळालं. 6×7 42 अशा पद्धतीने सुद्धा आपण शॉर्टकट मेथडने सुद्धा काढू शकतो. मग हे उरले माझे 3. ठीक आहे, आणि झालं माझं. मग माझं प्लस आलं 28. 28च्या पाड्यामध्ये 28 8 224. ठीक आहे, 28 8 224, 8 8 64, 4 येतात शेवटी. अशा पद्धतीने आपण सुद्धा एक अंदाज लावू शकतो. 8 7 56 6 पाहिजे होते, 8 8 64 म्हणून 4 आले. त्याच्यानंतर हे उरले माझे 8 गुणिले 5 आणि वजा बाकी मध्ये 9. 19 5 95, 5 1 5 उरले 4, 45 झाले. 9 5 45 म्हणजे माझे उरले 19 5 95. ठीक आहे, अशा पद्धतीने मी भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये केलं, भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये केलं, इथं सुद्धा तसंच केलं. आणि मग त्याच्यानंतर मी
प्रत्येकाला भाग दिला. मग माझं उत्तर मला काढणं सोपं पडलं. आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा होता, भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केलं, सगळं गुणाकार मी फॉलो केलं. आता आपण नेक्स्ट करूया 7×21 अधिक 8×45 आणि वजा माझे आले 19. म्हणजे सुरुवातीला भागाकार केलं, मग आपण गुणाकार करणार होतो बॉडोमास रूल नुसार, म्हणून आपण गुणाकाराची क्रिया केली आणि सरते शेवटी आपल्याला हे उत्तर मिळालं. आता आपण काय करूया, बेरीज आणि वजाबाकी मध्ये आपण कुठलीही क्रिया सुरुवातीला करू शकतो. फक्त आपल्याला दोन क्रिया जर समान असतील, दोन्ही चिन्ह समान असतील तर बेरीज होते, दोन्ही चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी होते. मग 21चा आणि 40चं चिन्ह समान आहे, दोन्ही चिन्ह धन आहेत, त्यामुळे दोघांची आपण बेरीज केली आणि आपल्याला दोन्ही चिन्ह धन असल्यामुळे आपल्याला धन चिन्ह दिलं. हे उत्तर आलं माझं 61. आणि मग त्याच्यामधनं मला 19 वजा करायचे आहेत. या दोघांची चिन्ह भिन्न आहेत, दोघांची वजाबाकी होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह येईल आणि अशा पद्धतीने 11 मधून 9 गेल्यावरती 2, हातचा आला 1, 6 मधून 2 गेल्यावरती आले 4. म्हणजे माझं उत्तर मला 42 असं मिळून गेलं. ऑप्शन नाही लिहिले, ऑप्शन लिहितो मी 46, 39. फर्स्ट ऑप्शन होता 46, सेकंड ऑप्शन होता 39, थर्ड ऑप्शन होता आपला 48 आणि लास्ट ऑप्शन होता आपला 42. म्हणजे आपल्याला यानुसार आपल्याला 4th नंबरचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केलं आणि गुणाकार नंतर केला बेरीज वजाबाकी, सरते शेवटी केली. हे सिंपल प्रकारचं उदाहरण होतं. हेच पहिल्या प्रकारातील हा दुसरा उदाहरण आहे. हा उदाहरण एकदम सिंपल आहे, एकदम सोपा आहे. या उदाहरणामध्ये आपल्या ज्या काही रूल नुसार कुठलाही ब्रॅकेट नाहीये, कुठलाही बार नाही आहे किंवा ऑफची क्रिया वगैरे नाही दिलेली. इथे फक्त 4 क्रिया दिसत आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार. या 4 क्रियांपैकी कुठल्या तरी 3 क्रिया आपल्याला इथे नाही, सर्व क्रिया आहेत. म्हणजे बघा, वजाबाकी सुद्धा आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे आणि भागाकार सुद्धा आहे. म्हणजे या बेसिकली 4 क्रिया आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत. आपल्या रूल नुसारच आपण जाऊयात, आपल्या रूल नुसारच आपण फॉलो करूयात. म्हणजे काय की भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करूयात, जेणेकरून फास्ट पुढची क्रिया होईल. म्हणून आपण काय करूया, हे बघा, 21 गुणिले 5, या 7चा छेद नाहीये, त्यामुळे तो आपण 1 मानूयात आणि मग अधिक 21 या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय. आपण गुणाकार केलं आणि 1/7 लिहिलं वजा 21. ठीक आहे. हा एकदम सिंपल प्रकारचा प्रश्न आहे. तुम्ही डायरेक्टली 21/7 3 पण घेऊ शकता, असं काही नाहीये. फक्त आपल्याला सगळ्याच एकच मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचंय, म्हणून आपण ही मेथड फॉलो करत आहोत. आता बघा, म्हणजे आता ह्यानुसार आपल्याला गुणाकाराची क्रिया पहिल्यांदा करायची आहे, मग बेरीज आणि वजाबाकी सरते शेवटी करायची आहे. भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात केलं. आता सगळे गुणाकार सगळे एक साथ सोडूयात. 21/5 21 गुणिले 5, 21/5 5 असतात, 105 असतात. त्याच्यानंतर 7×1=7 आणि 7×3=21. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे उत्तर आलं आपलं 3, हे वजा 21. असंच पद्धतीने फॉलो केलं तर कठीण प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सोपा पडून जाईल. 105 मध्ये 3 मिळवले तर आपल्याला 108 उत्तर येतं आणि 108 मधून आपले 21 गेले तर आपल्याला 8 मधून 1 गेले तर राहिले 7, 10 मधून 2 गेले राहिले 8. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला 87 मिळालं. ऑप्शन नंबर 3. पहिल्या प्रकारातल्या हा तिसरा उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला ब्रॅकेट पाहायला मिळतात. पहिल्या 2 उदाहरणामध्ये ब्रॅकेट वगैरे नव्हते, फक्त बेसिक क्रिया ज्या होत्या. आता यामध्ये आपल्याला जो काही रूल आहे आपला तो आहे व्ही बॉडोमास. यानुसार काय आहे तर व्ही चा बार आपल्याला दिलेला नाहीये कुठे, इथे ब्रॅकेट मात्र दिलेले आहेत. ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना सर्वात अगोदर गोल कंस सॉल्व्ह करायचा असतो आणि मग बाहेरचा कंस सॉल्व्ह करायचा असतो. आतील कंस अगोदर सॉल्व्ह करून घेतल्यानंतर बाहेरच्या क्रिया नंतर करायच्या. आता ह्या ज्या काही
अगोदरचा कंस आहे त्या कंसमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या क्रिया पाहायला मिळतात, तर इथे भागाकाराची क्रिया आहे आणि इथे गुणाकाराची क्रिया आहे. आपल्या रूल नुसार हे फक्त त्या ज्या काही 3 क्रिया आहेत ज्या आपल्याला क्रम सांगतात, म्हणजे व्ही बी ओ इथपर्यंत ह्या तिघांपर्यंत आपल्याला क्रिया सांगण्याचं काम करतात की पहिली क्रिया कोणती करायची, आणि ह्या ज्या काही सरते शेवटी ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे आपल्याला सांगतात की क्रिया काय करायची आहे, क्रिया कुठली प्रथम करायची आहे आणि क्रिया कुठली करायची आहे, हे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात. सर्वात अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना इथे भागाकार आहे, हा भागाकार पहिल्यांदा करूयात, नंतर हा गुणाकार करूयात आणि मग सरते शेवटी आपल्याला बेरीज करायची आहे. मग पहिल्यांदा भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करू आणि एकाच झटक्यामध्ये सर्व उत्तर काढूयात. बघा, सुरुवातीला मी काय करतो, हा ब्रॅकेट जसाच्या तसा राहिला, आपल्याला आतमधला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. 15 या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचंय. इथे 1 पकडूयात, गुणिले 1 भागिले हा संपूर्ण ब्रॅकेट जसाच्या तसा 8 गुणिले 1/4 अधिक 5 गुणिले 2. अशा पद्धतीने मी भागाकाराचं रूपांतर मी गुणाकारामध्ये केलेलं आहे. आता एकदम फास्ट मध्ये आपण सगळं उत्तर काढूयात. 4 × 4 4 × 2 = 8. आता आपल्याला जो काही हा कंस सोडवल्यानंतर 2 अधिक 10 याचा गुणाकार 2 आला, त्याच्यानंतर प्लस 5 × 2 = 10. हे 2 क्रिया मी एकदम केल्या. त्याच्यानंतर 15 भागिले 12 10 अधिक 2 12 मी बेरीज केली, 15 भागिले 12 या पद्धतीने माझं उत्तर आलं. आपण 3चा भागाकार दिला, 3 × 5 = 15 आणि 3 × 4 = 12. अशा पद्धतीने माझं 5/4 हे उत्तर मला मिळालेलं आहे. पहिल्या प्रकारातील हा चौथा प्रश्न आहे, जो की TCS ला फॉरेस्टला 2023 ला विचारण्यात आला होता. यामध्ये ब्रॅकेट सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या क्रिया सुद्धा आहेत. आपल्याला आतील ब्रॅकेट हा गोल कंस अगोदर सॉल्व्ह करायचा आहे. या गोल कंसाच्या आतमध्ये भागाकार, गुणाकार, भागाकार या 3ही क्रिया लगातार आलेल्या आहेत. यानुसार आपण जे मेथड फॉलो करतोय की भागाकाराचं रूपांतर गुणाकारात का करावं ते ह्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जेणेकरून ह्या उदाहरणामध्ये भागाकाराचं रूपांतर जेव्हा आपण गुणाकारात करतो त्यावेळेस आपल्याला कॉम्प्लिकेशन्स ह्या कमी होतात आणि उदाहरण सोडवताना आपल्याला एकदम इझी जातं. बघा आपण आता कसं सॉल्व्ह करतोय ते. जसंच्या तसं आपण खाली मांडूयात आणि फक्त भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करणार आहोत. ठीक आहे, आपण जसंच्या तसं बाकीचं लिहितोय, फक्त या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारात केलं. 1/4 आला कारण याचा छेद 1 आहे, याचा सुद्धा छेद 1 आहे, म्हणून आपण त्याचं सुद्धा रूपांतर तसंच करणार आहोत. गुणाकार जसंच्या तसं केलं. या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचं आहे. आपण 1/15 लिहिला, -11 आणि -2 आणि आपला ब्रॅकेट जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. यानुसार आपल्याला जो काही बॉडोमास आहे, बॉडोमासचा रूल काय सांगतो की भागाकाराची क्रिया प्रथम करायची असते, भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात केलं. आता गुणाकार ही क्रिया सर्व जी आहे ती आपण करूयात. इथे बेरीज आहे, इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, इथे गुणाकार आहे, म्हणजे हा एवढा पार्ट जो आहे तो आपल्याला प्रथम सॉल्व्ह करायचा आहे, मग बाकी उर्वरित पार्ट आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, तर पुढचं जे आहे ते बघा, 36. आता 4 × 4 9 × 36. ठीक आहे, 5 × 5 5 × 15 आणि 3 × 3 आणि 3 × 9 या पद्धतीने आपण हा पूर्ण गुणाकार केलेला आहे. या पूर्ण गुणाकाराचं जे काही आपल्याला व्हॅल्यू आहे, ही पूर्ण गुणाकाराची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. सर्व गुणाकार आपण केला, या गुणाकाराचं आपल्याला व्हॅल्यू मिळाली 3. आपलं पुढचं -11 जसंच्या तसं हे लिहिलं आणि ब्रॅकेट कंप्लीट केला, कारण आपला ब्रॅकेट अजूनही सॉल्व्ह झालेला नाहीये. -2 आणि हा ब्रॅकेट आपण इथे पूर्ण केलेला आहे. आता आपल्याला अजूनही हा ब्रॅकेट जसाच्या तसा आहे
तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आपण आतमधली क्रिया सगळी करूयात आणि मग बाकीचा आपण जो चौरस कंस आहे तो आपण सॉल्व्ह करूयात. -26 अधिक, आता बघा 36 अधिक 3 झाले 39 आणि 39 मधून या 39 मधून मी 11 वजा केले, 9तून 1 गेले राहिले 8, 3 मधून 1 गेले राहिले 2. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे वरचं ब्रॅकेटचं 28 वजा 2. ठीक आहे, एकदमच क्रिया केली, बेरीज वजाबाकी कुठलीही क्रिया आपण सुरुवातीला करू शकतो, क्रमानेच केलं पाहिजे असं काही नाही, परंतु बेरीज करून मी वजाबाकी केली आणि मला उत्तर मिळालं त्याचं 28. आता आपल्याला फक्त एकच कंस बाकी आहे ज्याच्यामध्ये फक्त वजा, बेरीज, वजा अशा पद्धतीनं चिन्ह दिलेले आहेत. आता आपण जो काही बेरजेचा वजाबाकीचा जो काही नियम पाहिला होता त्यानुसार आपण पहिल्यांदा काय करूयात की वजा आणि वजा हे दोन वेगवेगळ्या दोन्ही समान चिन्ह आहेत, त्यामुळे आपण ह्या दोन्ही समान चिन्ह असताना बेरीज होते, ही बेरीजेची क्रिया आपण करूयात आणि सरते शेवटी मग आपण दुसरी क्रिया करूयात. जसं की -26 आणि -2 हे दोन्ही वजा वजाचं चिन्ह असल्यामुळे या दोघांची बेरीज होणार आणि जसंच्या तसं दोघांचं वजा चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्हच येणार दोघांना, म्हणून 26 आणि 2 या दोघांची आपण बेरीज केली, आपल्याला मिळाली 28 आणि दोघांचं चिन्ह वजा असल्यामुळे याचं चिन्ह सुद्धा आपल्याला वजा मिळालेलं आहे. मग सरते शेवटी हा अधिक 28 मी जसाच्या तसा लिहिला, -28 अधिक 28 चिन्ह दोघांची भिन्न आहेत, याचं वजा चिन्ह आहे, याचं अधिक चिन्ह आहे आणि दोन्ही चिन्ह ज्यावेळेस भिन्न असतात अशा वेळेस आपल्याला वजाबाकी करावी लागते. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला 28 मधून 28 गेल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 0. अशा पद्धतीने माझा 4 नंबरचा ऑप्शन आलेला आहे. 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे जो की TCS ला तलाठी भरती 2023 ला विचारण्यात आलेला होता. यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे कंस पाहायला मिळतात. म्हणजे काय, इथे गोल कंस आहे, इथे गोल कंस आहे, इथे गोल कंस आहे, इथे कर्ली कंस आहे यामध्ये आणि सरते शेवटी चौरस कंस सुद्धा दिलेला आहे आणि आतमध्ये वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत. या कंस काय सांगतात तर कुठली क्रिया आपल्याला प्रथम करायची आहे, कुठली क्रिया आपल्याला प्रथम करायची आहे ही आपल्याला कंस सांगतात आणि पुढच्या ज्या काही बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आहेत ती क्रिया कुठली करायची आहे ते आपल्याला सांगत असतात. तर सर्वात अगोदर आपल्याला जो काही गोल कंस असतो हा गोल कंस जितके दिलेले आहेत तितकेच्या तितके सगळ्याच्या सगळे आपण सॉल्व्ह करणार आहोत, मग बाकीचं उरलेलं आपण सॉल्व्ह करणार आहोत. मग सर्वात अगोदर पहिल्यांदा हा गोल कंस दिलेला आहे इथे, नंतर हा गोल कंस दिलेला आहे इथे आणि सरते शेवटी हा गोल कंस दिलेला आहे इथे. या तीनही गोल कंस आपल्याला सुरुवातीला सॉल्व्ह करायचे आहेत. बाकीचे जे काही कंस आहेत जे जसेच्या तसे आपल्याला मांडायचे आहेत. तर सर्वात अगोदर आपण ज्या वेळेस हा गोल कंस सॉल्व्ह करतो तर ह्या गोल कंसाचं उत्तर जे आपल्याला मिळतं ते मिळतं 12×36. ठीक आहे, मग मी सॉल्व्ह करतो. 30 अधिक चौरस कंस जसंच्या तसा, कर्ली कंस जसंच्या तसा. आपल्याला हा कंस सॉल्व्ह करायचा म्हणून मी 12×36 घेतले आणि ह्या कंस सॉल्व्ह केल्यामुळे मी तो कंस काढून टाकला. ठीक आहे, भागाकार जसंच्या तसा लिहिला मी, भागाकार 4 अधिक 8 मला मिळाले 8 आणि 4 12. मी हा कंस सोडून घेतला त्यामुळे मी हा कंस इथे लिहित नाही खाली. माझा तो कंस सॉल्व्ह करून झालेला आहे, कर्ली कंस कंप्लीट केला मी. वजाचं चिन्ह जसंच्या तसं 18/9 आपल्याला 9 9 × 9 9 2 18 मिळतात. आपल्याला उत्तर मिळाले 2. हा कंस सॉल्व्ह झाला म्हणून मी हा कंस लिहित नाही आणि जो काही चौरस कंस आहे तो मी कंप्लीट करतो. अशा पद्धतीने मला माझा तीनही कंस मी सोडवलेले आहेत. 3 कंस सोडवल्यानंतर आपल्याला बाकीची क्रिया करायची आहे. 30 अधिक आता गोल कंस सॉल्व्ह करून झाल्यानंतर आपल्याला कर्ली कंस सॉल्व्ह करायचा आहे म्हणून 36/12 12×36 या कर्ली कंसाचं उत्तर आपल्याला 3 मिळालेलं आहे म्हणून मी 3 घेतलं -2. अशा पद्धतीने माझे दोनही कंस सॉल्व्ह झालेले आहेत आणि सरते शेवटी माझा एक शेवटचा कंस उरला. 3 - 2 घेतले ते आले माझे 1 म्हणून 30 अधिक 3 मधून 2 गेल्यानंतर मला उत्तर मिळतं 1. अशा पद्धतीने 30 अधिक 1 31 हे उत्तर मला मिळालेलं आहे. ऑप्शन नंबर 2.
या 6व्या नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे x पाहायला मिळतो, ज्याची की x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग अशा वेळेस आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर जे काही गोल कंस आहेत ते गोल कंस आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. मग सरते शेवटी आपल्याला कर्ली कंस सॉल्व्ह करायचे असतात, मग ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा असतो. असं एक स्टेप बाय स्टेप जायचं असतं आणि सरते शेवटी आपल्याला उत्तर हे मिळत जातं. तर सर्वात अगोदर आपला जो काही एक नियम होता, तो नियम असा होता की जर ब्रॅकेटच्या बाहेर जर वजाचं चिन्ह असेल, जर वजाचं चिन्ह असेल तर आतमधली जी काही चिन्ह असतात त्यांची अदलाबदल करायची असते आणि आपल्याला हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह झालेला मिळून जाईल. मग आपल्याला कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात आणि मग सरते शेवटी सगळं आपल्याला आन्सर मिळून जाईल. बघा कसं, आता त्या जसंच्या तसं मी हे बाकीचे लिहून घेतो. पहिल्यांदा आपण हा गोल कंस सॉल्व्ह करणार आहोत. या गोल कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, त्यामुळे आतली जी काही चिन्ह असणार आहेत ती बदलणार आहेत. आता ह्या 18चं चिन्ह प्लस असल्यामुळे आपल्याला ते वजा घ्यावं लागणार. आपण वजा घेतले 18. या वजाचं एक्सचं चिन्ह वजा आहे, ते चिन्ह आपल्याला बदलून ते चिन्ह आपल्याला प्लस करावं लागणार आहे. आणि आपला जो काही कंस होता गोल कंस, तो गोल कंस आपल्याला सॉल्व्ह झालेला आहे आणि कर्ली कंस आपला बाकी राहिलेला आहे अजून. आणि सरते शेवटी आपल्याला सर्व समीकरणाचं जे काही उत्तर आहे ते 68 दिलेलं आहे. आपण गोल कंस सुरुवातीला सॉल्व्ह करून घेतला. हा गोल कंस सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कर्ली कंस सॉल्व्ह करायचा आहे. या कर्ली कंसाच्या बाहेर प्लसचं चिन्ह आहे, त्यामुळे आतले जे काही चिन्ह आहेत ते जसेच्या तसे राहणार. जर इथे सुद्धा वजाचं चिन्ह असतं तर आतली जे काही चिन्ह असती ती आपल्याला बदलावी लागली असती, परंतु प्लसचं चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह आता बदलणार नाहीत. फक्त वजा असल्यामुळे आतली चिन्ह बदलतात, प्लस असल्यामुळे आतली चिन्ह जशीच्या तशी राहतात. चं चिन्ह प्लसचं आहे, मी प्लस 28 घेतले. वजाचं चिन्ह वजा जसंच्या तसं ठेवलं, या एक्सचं चिन्ह जसंच्या तसं ठेवलं. आपल्याला आपलं ब्रॅकेटचं उत्तर आपल्याला मिळून गेलं. आता बघा, इथे आपण वजाचं चिन्ह असल्यामुळे आतली चिन्ह बदलली, इथे प्लसचं चिन्ह होतं, आतली चिन्ह जशीच्या तशी ठेवली. आता इथे वजाचं चिन्ह आहे, ते वजाचं चिन्ह असल्यामुळे आतली जी काही या चौरस कंसामधली चिन्ह बदलणार आहेत. म्हणजे ज्या ज्या कंसाच्या बाहेर फक्त वजाचं चिन्ह असतं, इथे कुठल्याही प्रकारचं संख्या नाहीये, अशा वेळेस आतली क्रिया जी काय आहे ती बदलणार आहे. जर कंसाच्या बाहेर फक्त प्लसचं चिन्ह असेल तर आतली जी काही क्रिया आहे ती जशीच्या तशी राहते. आता इथे वजा असल्यामुळे आतले सगळे चिन्ह बदलणार आहेत. हे 45चं प्लस होतं ते मायनस झालं, हे 28 प्लस होते ते मायनस झाले, हे वजा 18 आहेत ते प्लस झाले आणि शेवटी x आहेत ते वजा झालं आणि माझं सर्व उत्तर मला जे आहे ते 68 मला मिळालं. अशा पद्धतीने मी पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतले. आता या सर्व संख्यांची बेरीज करून आपल्याला चिन्हांचे या बरोबरच्या इकडे घेऊन जायचं आहे. मग सर्वात अगोदर आपण काय करूया, हे वजा वजा सुरुवातीला सॉल्व्ह करूयात, हे प्लस प्लस सुरुवातीला सॉल्व्ह करूयात. या 21चं चिन्ह प्लस आहे, या 18चं चिन्ह प्लस आहे. या दोन्ही चिन्ह सारखे असल्यामुळे दोघांची बेरीज होणार. 45चं चिन्ह मायनस आहे, 28चं चिन्ह मायनस आहे. हे दोन्ही चिन्ह समान असल्यामुळे या दोघांची बेरीज होणार. 21 मध्ये 28 मिळवले तर आपल्याला 39 मिळतात. हे 39 दोघांचे चिन्ह आपल्याला प्लस असल्यामुळे आपण प्लस घेतले. आता इथे 45 आणि 28 आहेत, हे दोन्हींची चिन्ह वजा असल्यामुळे दोघांची बेरीज होणार आणि चिन्ह आपल्याला वजाचं द्यायचं आहे, वजा. 45 मध्ये आपल्याला 28 मिळवले, 5 आणि 8 झाले 1303, हातचाला 1, 4 आणि 3 झाले 7. अशा पद्धतीने 73 उत्तर आलं. हा वजा x जसाच्या तसा बरोबर 68. मग या दोघांची क्रिया आता आपल्याला बाकी राहिलेली आहे. या 39चं जे काही चिन्ह आहे ते प्लस आहे, या 73चं जे काही चिन्ह आहे ते मायनस आहे. दोन्ही चिन्हांची जेव्हा वेगवेगळी दोन्ही चिन्ह असतील तेव्हा दोघांमध्ये वजा बाकीचं चिन्ह होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला द्यावं लागतं. 73 मधून आता आपल्याला 39 मायनस करायचे आहेत. तर आपल्याला
73 मधून आपल्याला 39 मायनस करायचे आहेत, कारण 73 ही संख्या मोठी आहे. 73 मधून 39 गेले, 13 मधून 9 गेल्यानंतर राहतात 4, हाताला 1, 7 मधून 4 गेले, उत्तर आलं आपल्याला 34. मग हे 34 ज्यावेळेस आपल्याला उत्तर मिळतं, आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला इथे द्यायचंय. 39 आणि 73 मध्ये मोठी संख्या 73 आहे, म्हणून मी मोठ्या संख्येचं चिन्ह जे वजा होतं ते वजा इथे कंटिन्यू केलं. हे वजा x बरोबर मला मिळालं 68. म्हणजे माझी मी डावी बाजू जी होती ती 3 स्टेप मध्ये मी सोडवलेली आहे. एकदम फास्ट सुटते, मी फक्त एक्सप्लेन करतोय म्हणून त्याला थोडासा वेळ लागतोय. आता ज्या वेळेस एका बाजूला x चिन्ह आहे आणि एका बाजूला संख्या आहेत, मग एक काम करायचं, सगळ्या बाजूला x एका बाजूला आणायचा, संख्या एका बाजूला न्यायच्या. म्हणजे काय की ही वजाची जी काही 34 संख्या आहे, ह्या वजा 34 ला आपल्याला ह्या बरोबरच्या इकडे घेऊन जायचं आहे. आपण थोड्या वेळानंतर पाहणारच आहोत ते क्रियांची अदलाबदल कशी करायची प्रकार नंबर 3 मध्ये. परंतु आता हे वजा 34 आहे, हे बरोबर चिन्हाच्या ज्यावेळेस आपण पलीकडे नेतो त्यावेळेस ते प्लस होऊन जातात. माझा हा x आहे, या x ला चिन्ह वजाचं आहे, मी जसंच्या तसं लिहिलं. हे 34 इकडे घेऊन गेलो, हे मला अधिक 34 मिळाले आणि वजा x बरोबर हे माझं उत्तर आलं 102. 8 मध्ये 4 मिळवले 2, हाताला 1, 6 4 10. अशा पद्धतीने मला 102 उत्तर मिळालं. या x ला जे काही चिन्ह आहे ते वजाचं आहे, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे वजाचं चिन्ह मी इकडे घेऊन जातो आणि मला x ची व्हॅल्यू मिळते वजा 102. अशा पद्धतीने माझं उत्तर मला मिळालेलं आहे वजा 102. मागच्या उदाहरणासारखाच हा उदाहरण आहे. यामध्ये सुद्धा x दिलेला आहे आणि आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला इथे. तर हा जो इथे काय केलं त्यांनी 2 गोल कंस दिलेत, पण ह्या गोल कंसाच्या आतमध्ये हा कंस दिलेला आहे. मग सरते शेवटी सर्वात अगोदरचा कंस आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, जो की हा 15 वजा x आहे. इथे x असल्यामुळे आपल्याला या दोघांची वजाबाकी करता येत नाही, कारण जे काही अक्षर असतात अक्षरातून अक्षर वजा होतं आणि संख्येमधून संख्या वजा होते. ज्या वेळेस त्यांचा घातांक सारखा असतो त्यावेळेस अक्षरातून अक्षर वजा होतं. हे लक्षात असू दे, आपला एक नियम आपण पाहिलेला आहे. यानुसार वजाचं चिन्ह ह्या कंसाच्या बाहेर असल्यामुळे आतील चिन्ह आपली बदलणार आहेत आणि आपण पुढचं सॉल्व्ह करूयात. बघा 45 जशाच्या तसा वजा 28 वजा हा बाहेरचा कंस आहे तो मी जसाच्या तसा ठेवतो आणि आतील कंस मी सॉल्व्ह करतो. 37 वजा, आता हे 15 आहेत, या 15 ला प्लसचं चिन्ह होतं ते चिन्ह बदलून मी वजा बाकी केलेली आहे आणि हे x प्लस आहे, सॉरी मायनस आहे, त्या मायनस x ला मी आता प्लस x करतोय आणि मला हा आतील कंस सुटलेला आहे. मी आता बाहेरचा जो काही गोल कंस होता तो गोल कंस सॉल्व्ह करतोय. बघा इथे सुद्धा वजा आहे त्यामुळे आतील चिन्ह बदलली आणि इथे सुद्धा वजा आहे त्यामुळे आतील चिन्ह बदलणार आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की 45 मायनस 28 मायनस असल्यामुळे आता इथे 37 आहे, या 37चं चिन्ह प्लस असल्यामुळे ते आपण मायनस घेतलं. हे 15चं चिन्ह वजा असल्यामुळे ते घेतलं प्लस घेतलं. या अधिकला आपण चिन्ह बदललं आणि वजाबाकी करून घेतली आणि अशा पद्धतीने आपल्याला जो काही बाहेरचा गोल कंस होता तो गोल कंस सुद्धा सुटलेला आहे. म्हणजे 2 कंस आपण सॉल्व्ह केलेले आहेत आणि शेवटचा जो काही चौरस कंस आहे तो चौरस कंस आपला बाकी राहिला. त्या कंसाच्या बाहेर सुद्धा वजाबाकीचं चिन्ह आहे, हे सुद्धा आपण आतमधली क्रिया बदलणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की वजा असल्यामुळे आतील चिन्ह बदलली, हे झालं वजा 28, हे झालं अधिकचं चिन्ह, इथे आलं वजाचं चिन्ह, इथे आलं अधिकचं चिन्ह. अशा पद्धतीने कंसाच्या बाहेर जेव्हा वजाचं चिन्ह असतं तेव्हा आतील चिन्ह फक्त बदलायची, कंसाच्या बाहेर जेव्हा वजाचं चिन्ह असतं आतील चिन्ह बदलायची, कंसाच्या बाहेर वजाचं असल्यावरती आतील चिन्ह आपण बदललेली आहेत. आणि आता बघा जे काही समान आहेत म्हणजे वजा 28 आणि वजा 15, 45 आणि 37, म्हणजे दोन्ही ज्यावेळेस समान चिन्ह असतील, या समान चिन्ह असताना दोघांची बेरीज होते
आणि आपल्याला तोच चिन्ह द्यावा लागतो. म्हणजे काय की 45 आणि 37 या दोघांची आपण बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळते 7 आणि 5 झाले 1202, हातचाला 1, 4 आणि 4 झाले 8 आणि दोन्ही प्लस असल्यामुळे ते प्लसचं चिन्ह आलं 82. हे दोन्ही मायनस आहेत 15 आणि 28, या दोघांची दोन्ही मायनस असल्यामुळे दोघांची बेरीज होणार आणि दोन्ही चिन्ह वजाचे असल्यामुळे आपण वजाचं चिन्ह द्यायचंय. 8 आणि 5 झाले 13, हातचाला 1, 2 आणि 2 झाले 4. अशा पद्धतीने मला हे वजाचं चिन्ह मिळालं का, कारण 15चं चिन्ह सुद्धा वजा आहे, 28चं चिन्ह सुद्धा आहे, वजा आलं आणि अधिक x बरोबर 58. अशा पद्धतीने मला माझं उत्तर इथपर्यंत मिळालं. आता याचं चिन्ह प्लसचं आहे, याचं चिन्ह मायनसचं आहे. अशा कंडिशन मध्ये आपल्याला दोघांची वजाबाकी करायची असते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला मिळतं. म्हणजे काय की 82 मधून जर मी 43 वजा केले, 12 मधून 3 गेले, उरले माझे 9, हातचाला 1, 8 मधून 5 गेले, उरले माझे 3. मोठी संख्या 82 असल्यामुळे मला 82चं चिन्ह म्हणून प्लसचं चिन्ह द्यावं लागलं. प्लस मी x केलं आणि उत्तर मला इकडचं 58 आहे. आता बघा, चिन्ह चिन्ह एका बाजूला आणि संख्या संख्या एका बाजूला आणि अक्षर एका बाजूला आणायचे असतात. त्यामुळे हे 39 इकडे प्लस असल्यामुळे इकडे जाताना ते मायनस होतात आणि आपल्याला अशा पद्धतीने x बरोबर 58 वजा 39 हे आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे काय, हे 39 आपल्याला तिकडे घालवलं, ते वजा झालं. या दोघांची क्रिया, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, दोघांची वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून मला 58चं चिन्ह आपल्याला द्यायचं आहे. या 18 मधून 9 गेले, उरले माझे 9, हातचाला 1, 5 मधून 4 गेले, उरले माझे 1. म्हणजे 58चं चिन्ह प्लस असल्यामुळे मला प्लस 19 हे द्यावं लागलं. अशा पद्धतीने मला माझं उत्तर नंबर 2 मिळालं. या उदाहरणामध्ये आपल्याला इथे बार लाईन पाहायला मिळते. 8 आणि 5 या दोन संख्यांच्या वरती बार लाईन आहे. याचा अर्थ काय आहे, जो की आपला रूल आहे व्ही बॉडोमॉस, या व्ही बॉडोमॉसच्या नुसार आपल्याला हा जी काही क्रिया आहे, जी क्रिया आहे बार लाईनची, ती आपल्याला प्रथम करायची आहे. परंतु त्यांनी इथे भरपूर साऱ्या पोरांची गफलत होण्याची चान्सेस आहे. ती कशी की ते काय म्हणतील की वजाचं चिन्ह आहे 8 आणि वजा आहे 5. अशा कंडिशन मध्ये वजा आणि 8 आणि वजा 5 वजा 13 करून टाकतील. परंतु असं करायचं नसतं, कारण ज्यावेळेस ही लाईन इथेच संपते, याचा अर्थ ही 8 पर्यंतच मर्यादित आहे. हे वजाचं चिन्ह ह्या 8 ला लागू होत नाही. जर ही लाईन पुढे अशी कंटिन्यू असती इथपर्यंत अशी, तर आपल्याला हे वजाचं चिन्ह घ्यावं लागलं असतं. पण आता वजाचं हे जे काही बार लाईन पुढे कंटिन्यू नसल्यामुळे या 8 ला आपल्याला प्लसचं चिन्ह पकडावं लागणार आहे. मग प्लसचं चिन्ह पकडून आपल्याला हे उत्तर काढायचंय. 8 मधून 5 घालून 3 उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने तर आपण सॉल्व्ह करणार आहोत. सर्वात अगोदर बाकी जसंच्या तसं लिहिलं. 5 वजा 2, आता कंस आहेत. 2 कंस कसे आहेत, तर सर्वात अगोदर आतील हा गोल कंस आहे, मग बाहेरील गोल कंस आहे. आतील गोल कंस आपण पहिल्या स्टेप मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. आता आपण जसं स्टेप पुढे जातोय, अधिक उदाहरणं सॉल्व्ह करतोय, तसं आपल्याला स्टेप गाळायला जमलं पाहिजे. 8 मधून 5 गेले, उरले माझे 3. का, कारण हे वजाचं चिन्ह न पकडता याला मी पॉझिटिव्हचं चिन्ह पकडलेलं आहे. याला मी पॉझिटिव्हचं चिन्ह पकडलेलं आहे 8 ला. 8 मधून 5 गेले, उरले माझे 3 आणि 7 मधून 3 गेले, उरले माझे 5. म्हणजे याचं उत्तर काय मिळालं, याचं उत्तर मिळालं 3 आणि 7 मधून 3 गेले, उरले माझे 4. ठीक आहे. 6 अधिक 2 इन द ब्रॅकेट 4, हे कंस जसाच्या तसा बरोबर किती करायचंय. ह्या ब्रॅकेटचं उत्तर मला मिळालं 4. मी इथे लिहिले. ह्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. आपला एक जो काही रूल आहे, ज्यावेळेस संख्या आणि कंस असतं, या दोघांमध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं, गुणाकाराची क्रिया करायची असते, म्हणून आपण गुणाकार करणार आहोत. 18 वजा 5 वजा 6 अधिक, या दोघांची क्रिया आपण गुणाकाराची केली. 4 दुने 8, 6 अधिक 8. त्याच्यानंतर
18 वजा, आता आपण पहिल्यांदा गोल कंस पूर्ण करू, मग चौरस कंस सॉल्व्ह करणार आहोत. तर 8 आणि 6 झाले 14, 5 वजा 14. वजाचं चिन्ह असल्यामुळे आतील चिन्ह बदललं. 8 अधिक 6 झाले 14, या 14ला मी वजाचं चिन्ह दिलं. ठीक आहे. 5 मधून आता काय करूया, पहिल्यांदा वजाचं चिन्ह असल्यामुळे आतील चिन्ह बदलूया आणि मग आपण उदाहरण सॉल्व्ह करूया. 18 वजा 5 अधिक 14. अशा कंडिशन मध्ये हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हे दोन्हींची बेरीज होणार आणि मग सरते शेवटी आपण 5 वजा केलं तरी चालेल किंवा 18 मधून 5 घालवले आणि त्याच्यामध्ये 14 मिळवले तरी चालतील. 18 आणि 14 32 होतात. 32 मधून 5 गेले, माझे उरले 32 मधून 5 गेले, माझे उरले मला 27. अशा पद्धतीने माझं ऑप्शन नंबर 3 उत्तर मिळालेलं. मागच्या उदाहरणासारखंच या उदाहरणामध्ये देखील बारची लाईन आहे आणि बारची लाईन इथेच संपत असल्यामुळे आपल्याला 8चं चिन्ह हे पॉझिटिव्ह पकडायचं आहे. 8चं चिन्ह वजा न पकडता याला आपण पॉझिटिव्ह पकडायचं आहे आणि ती क्रिया आपल्याला पहिल्यांदा करायची आहे. मग आपण 8 मधून ज्या वेळेस माझे 6 जातात, माझं उत्तर मला मिळतं 2. आपण एक स्टेप बाय स्टेप फॉरवर्ड, जसं जसं आपण उदाहरण जेव्हा पुढे पुढे जातोय तसं तसं आपल्याला उदाहरण सोडवताना स्पीड यायला पाहिजे, ही अपेक्षा असायला पाहिजे. 8 मधून 6 गेले, आपले उरले 2. आपण पहिल्यांदा काय करूया, हा गोल कंस सॉल्व्ह करूयात. गोल कंस सॉल्व्ह केल्यानंतर 6 ब्रॅकेट मध्ये लिहिलं 3, हे जसंच्या तसं लिहिलं 5 गुणिले 2. हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. जसं की पहिली बारची क्रिया दिले त्यामुळे आपण बार सॉल्व्ह केलं. 8 मधून 2 6 गेले, ज्यावेळेस उरले मला 2. 5 मधून 2 गेले, उरले माझे 3. त्यामुळे मला ब्रॅकेट मध्ये 3 मिळालं. याच मी असं लिहू शकतो की ब्रॅकेट मध्ये आहे त्यामुळे याला आपण गुणाकार केलं. ठीक आहे. हा ब्रॅकेट जेव्हा सॉल्व्ह केला, या दोघांमध्ये कुठली क्रिया असणार, जर दिलेली नाही तर ती गुणाकाराची क्रिया आहे. 3 मला मिळालं, हा झाला माझा ब्रॅकेट. ठीक आहे. मग हा कर्ली ब्रॅकेट सॉल्व्ह केला, या तिघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. 5 दुने 10, 10 त्रिक 30. अशा पद्धतीने मला 3 गुणिले 30 हे उत्तर मिळालं. हा 6 माझा बाहेरच्या बाजूला. 30 त्रिक 90 हे मला मिळाले. हा ब्रॅकेट जसा आहे त्यामुळे दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया होणार 6 गुणिले 90 आणि अशा पद्धतीने मला उत्तर मिळालं 540. 9 × 54 540 उत्तर मिळालं, ऑप्शन नंबर 3. पहिल्या प्रकारातला हा 10वा उदाहरण आहे. यामध्ये खूप साऱ्या भागाकाराच्या क्रिया दिल्यात. सलग भागाकार आहे. आपला जो रूल आहे की भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचं आहे. अशा कंडिशन मध्ये प्रत्येक याचा भागाकार जो असतो, याचा जो छेद असतो तो 1 असतो. ठीक आहे. या 3चा छेद 1 आहे, दिला नाही तर तो 1 असतो असं आपण गृहीत धरायचं असतं. आणि आपण भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करताना अंशाचा छेद आणि छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करायचा असतो. मग जसंच्या तसं आपण करूया. हा छेद 1 आहे, त्याला आपण अंशस्थानी घेऊन जाऊया 1 आणि अंशाला छेदास्थानी घेऊन आलो. अशा कंडिशन मध्ये मी माझं पूर्ण उत्तर जसंच्या तसं करतो. भागाकाराच्या पुढच्याच क्रियेचं रूपांतर करायचं असतं, त्याच्या अगोदरच्या क्रियेचं रूपांतर करायचं नसतं. ती तशीच्या तशी लिहायची असते. भागाकाराच्या पुढची क्रिया ही रिव्हर्स करायची असते. ठीक आहे. अशा कंडिशन मध्ये मला भागाकाराचं रूपांतर मी गुणाकारात केलं. 3 × 3 मला मिळून गेले. आता अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहायचा असतो. अपूर्णांकाच्या टॉपिक मध्ये आपण सगळं क्लिअर करणार आहोत. फक्त तत्पूर्वी एवढं लक्षात असू द्या की अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितो. मग या सगळ्यांचा गुणाकार 1 आला. या छेदाचा गुणाकार 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. अशा कंडिशन मध्ये 3चा 4था घात 81 हा मला उत्तर मिळून गेलं 1/81. पहिल्या प्रकारातला हा शेवटचा उदाहरण आहे. यामध्ये सुद्धा भागाकार
क्रिया दिलेली आहे खूप साऱ्या वेळा, याचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करूयात. सुरुवात 3000 जशाच्या तशी लिहिली. भागाकाराच्या तिकडची क्रियेचं रूपांतर आपण गुणाकारात केलं. 1/300 गुणिले 1/30 गुणिले 1/3. ठीक आहे. अशा कंडिशन मध्ये आपल्याला सगळं करायचं आहे. वरचे जे काही 3 शून्य आहेत आणि खालचे 3 शून्य आहेत हे कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे. आणि वरचा 3 1 3 आणि हा 3 1 3 कॅन्सल झाला. अशा कंडिशन मध्ये माझं सगळं मला मिळून गेलं. अंशाचा गुणाकार अंशस्थानी केला, उत्तर माझं आलं 1. छेदाचा गुणाकार छेदामध्ये 3 त्रिक 9 बाकी होते, उत्तर माझं मला मिळालं 1/9. ऑप्शन नंबर 2. दुसऱ्या प्रकारातला हा पहिला प्रश्न आहे, जो की कंबाईनच्या प्रीला 2023 ला विचारण्यात आलेला होता. यामध्ये खूप साऱ्या क्रिया दिलेल्या आहेत. अंशाची क्रिया सुद्धा आहे आणि छेदाची क्रिया सुद्धा आहे. अशा कंडिशन मध्ये काय करायचं, अंशाची क्रिया अंशस्थानी सॉल्व्ह करायची, छेदाची क्रिया छेदस्थानी सॉल्व्ह करायची. म्हणजे काय की प्रत्येक वेळेस आपल्याला अंश आणि छेद वेगवेगळा घ्यावा लागणार आहे. पहिल्यांदा जो काही गोल कंस आहे ते सगळे गोल कंस एकाच याच्यामध्ये एकाच स्टेप मध्ये सगळे गोल कंस सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. ते कसे बघा. पहिला जो गोल कंस आहे त्यामध्ये -2 आणि -3 आहे. दोन्ही ज्यावेळेस समान चिन्ह असतील त्यावेळेस अशा कंडिशन मध्ये दोघांची बेरीज होते आणि तोच चिन्ह आपल्याला त्यांना द्यावा लागतो. अशा कंडिशन मध्ये आपलं उत्तर मिळालं आपल्याला -5. ठीक आहे. गुणाकाराची क्रिया, या दोघांची जी काही बेरीज आहे 5 आणि 3 यांची बेरीज झाली 8. भागाकारामध्ये जसंच्या तसं -2 आणि -3 मला मिळाले -5. ठीक आहे. दुसरा छेदाची क्रिया मी छेदस्थानी लिहिली, वजा दोघांची बेरीज झाली 10 झाले आणि वजाचं चिन्ह मिळालं. भागाकारामध्ये -7 आणि -5 दोन्ही वजा आहेत, दोघांची बेरीज झाली आणि -12 मला मिळालं. अशा कंडिशन मध्ये मी एका स्टेप मध्ये सगळे गोल कंस सोडवलेले आहेत. भागाकाराची क्रिया असताना आपण काय करायचं, त्याचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचं आहे. आपण त्याला छेदस्थानी घेऊया, छेदाचा अंश आणि अंशाच्या छेदाच्या रूपामध्ये लिहूया. -5 गुणिले 8 गुणिले 1/5. भागाकारामध्ये -10 गुणिले 1/10. हे -10 12 आहेत, हे -5 आहेत, ते डायरेक्टली छेदस्थानी गेले. अशा कंडिशन मध्ये मला मिळालं. इथे -5 आणि हे -5 हे दोन्ही कॅन्सल होऊन जातात. दोघांची वजाचं चिन्ह सुद्धा कॅन्सल होऊन जाईल, त्या संख्या सुद्धा कॅन्सल होऊन गेल्या. अशा कंडिशन मध्ये मला अंशस्थानी 8 मिळाले. आता छेदस्थानाचा ज्यावेळेस आपण करतो, सॉरी इथे 12 आहेत. छेदस्थानाचा ज्यावेळेस आपल्याला करतो अशा कंडिशन मध्ये दोघांचे जे काही वजा चिन्ह आहेत ते दोन्ही वजा चिन्ह आपले कॅन्सल झाले. आपला 10 12 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 6 दुने 12. अशा कंडिशन मध्ये मला छेदाचं उत्तर मिळालं 5 दुने 10 आणि 6 दुने 12. ज्यावेळेस छेदाचा छेद असतो, ज्यावेळेस छेदाचा छेद असतो अशा कंडिशन मध्ये आपल्याला त्याला रिव्हर्स घ्यावं लागतं. रिव्हर्स घेत असताना 8 गुणिले छेदाचा अंश आणि अंशाचा छेद होतो 6/5. ठीक आहे. अशा कंडिशन मध्ये आपल्याला सगळं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. उत्तर आलेलं आहे 48/5. 48 8 × 48 48/5. आपण ज्यावेळेस याचा भागाकार केला, कारण आपल्याला जे काही ऑप्शन 4 दिलेले आहेत ते भागाकाराच्या पॉइंटच्या रूपामध्ये दिलेले आहेत, पूर्णांकाच्या संख्येत दिलेले आहे. म्हणून आपण काय करूया, दोघांचा भागाकार करूया. 9 × 5 = 45, उरले किती 3 30 झाले, 6 × 5 = 30. म्हणजे अशा कंडिशन मध्ये माझं उत्तर मला मिळालं 9.6. पॉझिटिव्ह आन्सर आलेला आहे. इथे निगेटिव्ह सुद्धा दिलेले आहे, परंतु आपल्याला जे काही सगळ्या क्रिया केल्या त्या सगळ्या क्रिया करत असताना पॉझिटिव्ह उत्तर मिळालेलं आहे. पॉझिटिव्ह उत्तर आपलं 9.6 आहे. मायनस सुद्धा त्यांनी दिलेले आहे, परंतु मायनसचं चिन्ह आपल्याला आलं नाही. पॉझिटिव्हचं चिन्ह आल्यामुळे आपल्याला ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे.
दुसऱ्या प्रकारातला हा दुसरा उदाहरण आहे. तर पाहूया तो कसा सॉल्व्ह करायचा ते. या कंडिशन मध्ये सुद्धा अंशाची क्रिया, छेदाची क्रिया वेगवेगळी दिलेली आहे आणि आपण सुद्धा सॉल्व्ह करत असताना वेगवेगळं सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, अंशाची क्रिया आपण अंशस्थानी सॉल्व्ह करू, छेदाची क्रिया आपण छेदस्थानी सॉल्व्ह करूयात. ज्या वेळेस आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे, सगळ्यात गोल कंस दिलेला आहे, तो गोल कंस आतला आपण सॉल्व्ह करणार आहोत. 30 मधून 39 गेले. ज्यावेळेस दोन्ही चिन्ह वेगवेगळे असताना आपल्याला वजाबाकी करावी लागते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून आपल्याला वजाचं चिन्ह द्यावं लागेल, -9. आणि त्यानंतर पुढचं आपण एक स्टेप नंतर करूयात. 16 अधिक 18 वजा 21 अधिक, हे सगळं पूर्ण आपल्याला वजाचं चिन्ह मिळालं, -9. छेदस्थानी आपण सॉल्व्ह करूयात. 5 गुणिले 3 अधिक 7 भागिले 9 गुणिले 36. आता बघा, ह्या कंडिशन मध्ये इथे वजाबाकी होत नाही, त्यामुळे आपल्याला भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करावं लागेल आणि मगच आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणून आपण ती स्टेप इथे फॉलो करूयात. 5 गुणिले 3 अधिक 7, याचा छेद 1 आहे म्हणून आपण 1/9 गुणिले 36 वजा 2 गुणिले 16. ठीक आहे. एकच स्टेप मध्ये आता वरची सगळं सॉल्व्ह करूयात, जेणेकरून आपल्याला उत्तर शॉर्टकट मध्ये मिळेल. प्लस आणि मायनस होऊन जातील, कारण दोन्ही क्रिया जेव्हा प्लस, दोघांच्या कंडिशन मध्ये गुणाकाराची क्रिया होतीये, वजा आणि अधिक या दोघांचा गुणाकार केला असताना आपल्याला वजाचं चिन्ह मिळतं, म्हणून 21 वजा 9 अशी कंडिशन आपल्याला मिळणार आहे. 16 अधिक 18 वजा ब्रॅकेट मध्ये 21 वजा 9, ब्रॅकेट कंप्लीट. आणि खालचं जे काय आहे ते खालचं आपण पहिल्या स्टेज मध्ये सॉल्व्ह करूयात, मग अंशाचं आपण नेक्स्ट स्टेज मध्ये सॉल्व्ह करूयात. 5 गुणिले 3 आपल्याला मिळाले, कारण गुणाकाराचीच क्रिया करायची. गुणाकाराची क्रिया केली. 15 अधिक 9 1 9, 9 चौक 36, 7 चौक 28, आपल्याला 28 मिळाले. मायनस मध्ये मला मिळालं 16 दुने 32. त्यानंतर जे काय हा कंस आहे तो कंस एकदम सॉल्व्ह करायचा आहे. कसा? 21 मधून 9 गेले, आपल्याला उत्तर मिळालं 12. 21 मधून 9 गेल्यावरती 12 आणि 18 मधून 12 गेले, कारण इथे वजाबाकीचं चिन्ह आहे वजा. 18 मधून 12 गेले, राहिले 6. ठीक आहे. एक स्टेप मी पटकन करतो, कारण आपल्याला आता जसं आपण फॉरवर्ड जातोय तसं आपल्याला ऍडव्हान्स जमलं पाहिजे. 21 मधून 9 गेले, राहिले 12. 18 मधून 12 गेले, वजाचं चिन्ह आहे. 18 मधून 12 गेले, राहिले 6. एक स्टेप आपण वाढूया. ठीक आहे. 16 अधिक 18, या दोघांची जी काय वजाबाकी आली ती मला मिळाली 12. आणि हा जे काय आहे 15 अधिक 28, 5 आणि 8 झाले 13, 3 हातचा आला 1, 2 आणि 2 झाले 4. अशा पद्धतीने 43 वजा 32. 18 मधून 12 गेले, माझं उत्तर मला मिळालं 6. 16 आणि 6 झाले 22. 43 मधून 32 घालवले, 43 मधून 32 गेल्यानंतर मला मिळाले 11. 3 मधून 2 गेले 1, 4 मधून 3 गेला 1. अशा कंडिशन मध्ये 11 दुने 22, माझं उत्तर मला मिळालं 2. काही कंडिशन मध्ये शॉर्टकट करण्याचा प्रयत्न करायचा. स्टेप जितक्या कट होतील तितक्या ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा, परंतु आन्सर रॉंग येता कामा नाही. जर स्टेप 1 वाढली तरी चालेल, परंतु आपलं आन्सर करेक्ट आलं पाहिजे सुरुवातीला. जसं जसं आपण उत्तर सोडवतो तसं तसं आपल्याला ऍडव्हान्स मध्ये जाताना स्टेज कट करता आल्या पाहिजेत. हा 3ऱ्या नंबरचा प्रश्न आहे. तर पाहूया आपण तो कसा सॉल्व्ह करायचा ते. इथे अंशस्थानी काही दिलेल्या आहेत संख्या आणि छेदस्थानी काही दिलेल्या आहेत संख्या. तर आपण सर्वात अगोदर काय करायचं, ह्या भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं. आतमधला जो कंस आहे छेदस्थानाचा, तो छेदस्थानाचा एक एक कंस सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. बघा, आपण काय करूया, या वरच्या पहिल्यांदा काय करूया, या भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारात करूया आणि छेदस्थानामध्ये काय करूया, पहिल्यांदा एक जो लहान कंस दिलेला आहे आतमधला गोल कंस,
तो आपण पहिल्यांदा सोडून घेऊया. मग तेच करतो मी. 5 अधिक 6 गुणिले 3 वजा 28 गुणिले 3 गुणिले 1/4. ठीक आहे. या भागाकाराचं रूपांतर गुणाकारात केलं. 3 अधिक 3 वजा 6 अधिक, आता बघा ह्या दोन्ही संख्यांचं चिन्ह वेगवेगळे आहेत. 8चं चिन्ह प्लस आहे आणि 12चं चिन्ह मायनस आहे. त्यामुळे दोन्ही चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होईल. उत्तर आलं 4. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 12चं चिन्ह -4, म्हणून आपण इथे -4 घेणार आहोत. हे झाले माझं उत्तर -4. मग दुसरा कंस पूर्ण, चौरस कंस पूर्ण केला. आता काय करूया बघा. आता पहिल्यांदा इथे भागाकार होतं, इथे करायला अवघड होतं. आपल्याला भागाकार पहिल्यांदा करायचा असतो, त्याचं रूपांतर आपण गुणाकारात केलं. आता बघा 4 × 4 7 चौक 28. ठीक आहे. मग आता आपल्याला सगळं सिम्प्लिफिकेशन मिळालेलं आहे. आपण उत्तर काढूयात. 5 अधिक 6 झाले 18 वजा 7 झाले 21. भागाकारामध्ये आता बघा इथे -4 आहे, अधिक वजा वजा होणार म्हणजे 6 वजा 4, उत्तर आले माझं 2. 3 अधिक 3 वजा, या ब्रॅकेटचं पूर्ण ब्रॅकेट सोडवल्यानंतर हा 6 अधिक वजा वजा झाले -4, यांचं उत्तर मला मिळालं ह्या ब्रॅकेटचं 2. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या दोन स्टेपमध्ये आपण उत्तर काढलेलं आहे आणि ऑलमोस्ट आपण आता उत्तरावरती पोहोचलेलो आहे. याचं उत्तर आपल्याला मिळालं 18 आणि 5 झाले 23. 23 मधून 21 गेले भागिले 3 अधिक 3तून 2 गेले 1. 3 अधिक 1 झाले 4. ठीक आहे. म्हणजेच काय, 23 मधून 21 गेले 2. 2 भागिले 4, याचा अर्थ 1/2 हा माझा झाला उत्तर. ऑप्शन नंबर 3. या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला एकतर वर्ग दिलेला असतो, वर्गमूळ दिलेला असतं, घन दिलेला असतो किंवा घनमूळ दिलेला असतं. अशा कंडिशन मध्ये काय करायचं, इथे आपल्याला वर्ग दिले, दोन्ही बाजूला त्या संख्या दिलेल्या आहेत. जर दोन्ही साईडला जर आपल्याला अक्षरं दिलेली असतील तर अशा कंडिशन मध्ये अक्षर एका बाजूला आणायची आणि संख्या एका बाजूला आणायच्या. ह्या बरोबर चिन्हाच्या जेव्हा आपण संख्या अदली बदली करतो, म्हणजे स्थान बदल करतो, अशा कंडिशन मध्ये जर वजाबाकीची, जर बेरजेची क्रिया होत असेल, ती बेरजेची क्रिया बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन जात असताना ती वजाबाकीची होते. वजाबाकीची क्रिया असेल ती बेरजेच्या त्या बाजूला नेत असताना ती प्लसची होते. गुणाकाराची क्रिया असेल ती भागाकाराची होते आणि भागाकाराची क्रिया असेल ती गुणाकाराची होते. म्हणजे काय की बघा, सध्याच्या कंडिशनला इथं मायनस आहे, हा इथे प्लस मध्ये आहे 15. ज्यावेळेस आपल्याला ह्या बरोबर चिन्हाच्या संख्या त्या बाजूला घेऊन जायची आहे, अशा कंडिशन मध्ये फक्त चिन्हांची अदलाबदल होते, बेरजेचे वजाबाकी होते, वजाबाकीची बेरीज होते. जर इथे भागाकारामध्ये एखादी संख्या असती पूर्ण, तर ती भागाकाराची संख्या बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाताना ती गुणाकारामध्ये जाते. एखादी संख्या गुणाकारात असेल, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना ती भागाकारामध्ये होते. बघा आपण काय करूया, अशा कंडिशन मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जी संख्या मोठी आहे, अक्षराच्या बाजूला जी संख्या मोठी आहे, अशा बाजूला आपल्याला सगळ्या अक्षर न्यायचे आहेत आणि एका बाजूला आपल्याला सगळ्या संख्या आणायच्या आहेत. बरोबर लिहिलं मी. ही बरोबरची जी काही 16x चा वर्ग ही जशीच्या तशी ह्या बाजूला आणली, कारण आपल्याला ह्या 15x ला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जायचे. याचं चिन्ह प्लस आहे, ते मायनस मध्ये जाणार, -15x चा वर्ग. ह्या बाजूचा -13 जसेच्या तसे लिहिले. ह्या -157 ला बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणताना ते प्लस मध्ये जाणार, +157. अशा पद्धतीने झालं. म्हणजे वजाचं चिन्ह आपण प्लसचं केलं, प्लसचं चिन्ह आपण तिकडे नेताना वजाचं केलं. ज्या वेळेस अक्षरांमध्ये घातांक सारखा असतो, अशाच कंडिशन मध्ये त्यांची बेरीज वजाबाकी करता येते. इथे याचा घातांक 2 आहे, इथे याचा घातांक 2 आहे. अशा कंडिशन मध्ये दोघांची वजाबाकी झाली. वजाबाकी माझी मिळाली -x चा वर्ग. 16 मधून 15 गेले, 1 उरतात. 1 इथे लिहिलं नाही तर इथे गृहीत धरलं जातं. या दोघांचं चिन्ह वेगवेगळे आहेत. वजाचं चिन्ह आहे 13 ला आणि अधिकचं चिन्ह 157 ला.
दोघांची वजाबाकी होणार आणि मोठ्या संख्येचं आपल्याला चिन्ह दिलं जाणार. 7 मधून 3 गेले उरले 4, 5 मधून 1 गेला उरला 4, 144 माझं उत्तर आलं. अशा कंडिशन मध्ये आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 157चं चिन्ह आपण प्लसचं दिलेलं आहे. एक्सचा संख्या आपल्याला एक्स फाइंड आउट करायचे. एक्स बरोबर किती? अशा कंडिशन मध्ये आपल्याला एक्स वर्ग मिळालेला आहे 144. ज्या वेळेस आपल्याला क्रिया बरोबरच्या ह्या बाजूला क्रिया आहे वर्ग, ती वर्गाची क्रिया आपल्याला ह्या बाजूला जायची आहे. तर वर्गाची क्रिया ज्या वेळेस आपल्याला बरोबर चिन्हाच्या तिकडे जायचं असेल त्यावेळेस ती वर्गमुळामध्ये जाते. ठीक आहे. ह्या बाजूला जर अक्षराला वर्ग असेल तर ती क्रिया आपल्याला इकडे बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना ती वर्गमुळात जाते. जर ती घनमुळात असेल तर आपल्याला घनात असेल तर ती आपल्याला घनमुळामध्ये क्रिया जाते. म्हणजे काय, इथे एक्सचा वर्ग आहे, तो वर्ग आपल्याला इकडे घेऊन जायचंय आणि आपल्याला वर्गमुळामध्ये 144 मिळून जाणार बरोबर एक्स. हा एक्सचा वर्ग आपल्याला इकडे वर्गमुळात घेऊन गेलो, ते वर्गमुळामध्ये 144 मिळालं आणि 144 म्हणजेच 12, वर्गमुळात 144 म्हणजे 12 आणि आपल्याला उत्तर आपलं मिळालेलं आहे 12. प्रश्न क्रमांक 2. या ठिकाणी आपल्याला एका बाजूला वर्गमुळामध्ये आपल्याला संख्या दिलेली आहे आणि त्या वर्गमुळामध्ये आपल्याला एक्स आहे. आपल्याला तो एक्स फाइंड आउट करायचे आहे. आता बघा, हा जो वर्गमूळ आहे तो फक्त अंशस्थानी आहे, छेदाला वर्गमूळ नाही आहे. छेद हा सेपरेट आहे. म्हणून आपण काय करूया, छेदामध्ये भागाकाराची जी क्रिया होते बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना ती गुणाकारामध्ये जाईल. म्हणजे आपल्याला काय मिळालं, √x-5 बरोबर 9 गुणिले 2. ही छेदामध्ये 2 होते, ते तिकडे जात असताना गुणाकारामध्ये गेले कारण भागाकाराचं रूपांतर गुणाकारात झालं, आपल्याला मिळालं. म्हणजे काय की √x-5 बरोबर 9 दुने 18. ठीक आहे. आता कसं असतं की ज्या कंडिशन मध्ये आपल्याला एक्स जो असतो किंवा कुठलाही अक्षर असू दे तो जर रूट मध्ये असेल, ती जर क्रिया सपोज आपल्याला असं पकडूया की रूट मध्ये एक्स आहे आणि बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना क्रिया ही उलटी होत असते. वर्गमुळाची क्रिया आपल्याला इकडे जात असताना वर्ग होतं. म्हणजे काय की एक्स बरोबर इथे काहीही ए नावाची संख्या आहे, त्या ए संख्येचा आपल्याला पूर्णाचा वर्ग करायचं जेव्हा रूट मध्ये एक्स असेल अशा वेळेस. बरोबर चिन्हाच्या जर इकडे एक्सचा वर्ग असता तर बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना तो वर्गमुळात गेला असता. इथे वर्गमुळात एक्स आहे, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना क्रिया उलटी करायची. इकडे वर्गमुळात असेल तर त्या बाजूच्या संख्येचा वर्ग करायचा. या बाजूला जर वर्ग असेल तर बरोबर चिन्हाच्या त्या बाजूच्या संख्येचा आपल्याला वर्गमूळ करायचं असतं. आता आपल्याला वर्गमुळामध्ये x-5 मिळालेला आहे. याचा अर्थ हा जो वर्गमूळ आहे बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना त्याचा वर्ग होणार. म्हणजेच काय की x-5 बरोबर 18चा वर्ग. ठीक आहे. मग आपल्याला 18चा वर्ग माहिती आहे, 18चा वर्ग आहे 324 आणि वजाचं चिन्ह आहे 5 या संख्येला, ती तिकडे त्या बाजूला जात असताना पॉझिटिव्ह झाली. x बरोबर 324 अधिक 5 म्हणजेच 329 आपल्याला उत्तर मिळालं. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला दोन्ही बाजूला आपल्याला m पाहायला मिळतो. अक्षर कुठलेही असू दे काही आपल्याला फरक पडत नाही, परंतु दोघांचा जो काही घातांक आहे तो घातांक हा 1 आहे. अशी कंडिशन मध्ये आपल्याला दोघांची बेरीज वजाबाकी होऊ शकते, परंतु बरोबर चिन्हाच्या दोनही एकाच बाजूला असले पाहिजेत. अशा आपल्याला अक्षर एका बाजूला पाहिजेत आणि अंक एका बाजूला पाहिजेत. अशा कंडिशन मध्ये सगळ्यात अगोदर जर घातांक सारखा असेल तर एक गोष्ट करायची की मायनसचं चिन्ह नेहमी बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जायचं. म्हणजे काय की ह्या -m ला आपण काय करूया, त्या बाजूला घेऊन जाऊया. तुम्ही जरी ह्या m ला ह्या बाजूला घेऊन आले -m झालं तर हे उत्तर बरोबर येणार आहे. परंतु आपल्याला कॉम्प्लिकेशन न करता एकदम सिंपल पद्धतीने करायचंय. म्हणून ज्या m ला मायनसचं चिन्ह आहे ती संख्या आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात. बरोबर इथे लिहिलं जसंच्या तसं मी m ह्या बाजूला जसा होता तसंच मी लिहिलं m. हा -m
बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना तो पॉझिटिव्ह गेला आणि तो झाला पॉझिटिव्ह एम. हा 4/5 जसाच्या तसा ह्या बाजूला होता. हा मायनसचे चिन्ह असलेला 8/5 हा इकडे येताना तो प्लस मध्ये गेला, दोघांची बेरीज झाली. ठीक आहे. हा -m बरोबर चिन्हाच्या या बाजूला येत असताना पॉझिटिव्ह झाला. दोन्ही ज्यावेळेस त्यांचा घातांक सारखा असेल, ज्यावेळेस अक्षरांचा घातांक सारखा असतो तेव्हा त्यांची बेरीज होते. m अधिक m, इथे एक m असतो, इथे एक m असतो, दोघांची बेरीज झाली. अशा कंडिशन मध्ये आपल्याला 2m मिळाले. आणि ह्या दोघांमध्ये जेव्हा आपण अपूर्णांकाचा बेरीज करतो तेव्हा त्यांचा छेद समान असावा लागतं. आपण अपूर्णांकांमध्ये पाहणारच आहोत. तर अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असावा लागतो. छेद समान आहे तो आपण एकदाच लिहिला 5 आणि अंशाची बेरीज केली 8 आणि 4 झाले 12. अशा कंडिशन मध्ये मला माझं उत्तर मिळाले जवळपास. आता बघा मला m चं उत्तर पाहिजे, तिथे 2m चं उत्तर नकोय. हा m इथे असताना याला गुणाकारामध्ये क्रिया दोघांमध्ये दिलेली नाहीये म्हणून ती गुणाकाराची पकडायची. हा गुणाकार इकडे बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला येत असताना तो भागाकारामध्ये जातो. म्हणजेच काय की 12/5 हा गुणाकारात आहे, तो भागाकारात आला. भागाकारामध्ये 2 बरोबर m. मग 6 दुने 12 बे एके बे, म्हणजे माझं उत्तर मला मिळालं 6/5 बरोबर m. माझा ऑप्शन नंबर 1 माझं उत्तर आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला x चा घन पाहायला मिळतो. तो x चा घन आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करूया बघूया. आता या अंशस्थानी x चा घन -7 आहे आणि छेदस्थानी फक्त 3 आहे. मग आपण काय करूया, या छेदस्थानी असलेली जी संख्या आहे 3 ती बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जात असताना ही भागाकारात आहे, ती इकडे जाताना ती गुणाकारामध्ये जाणार आहे. म्हणजेच काय की x चा घन -7 बरोबर 112 गुणिले 3. ठीक आहे. मग आपल्याला अशा कंडिशन मध्ये उत्तर मिळालं 3 दुने 6, 3 एक 3, 3 एक 3. x चा घन -7. आपण भागाकाराची क्रिया बरोबर चिन्हाच्या तिकडे गेलो, गुणाकारामध्ये केली. तशीच ह्या कंडिशन मध्ये x च्या घनाला हे -7 ही वजाबाकीमध्ये आहे, ती बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जात असताना हे वजाचं चिन्ह पॉझिटिव्हचं होणार आहे. म्हणजे वजाबाकीची क्रिया बेरजेची होणार आहे. म्हणजेच काय की x चा घन बरोबर 336 अधिक 7. मग x चा घन या दोघांची बेरीज केली, ती बेरीज आली आपल्याला 36 आणि 7 झाले 43, 343. म्हणजे काय की मला अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करत करत 3 स्टेप मध्ये आपल्याला उत्तर मिळालं x चा घन 343. ज्या वेळेस x ला घन असतो आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जात असताना त्याला आपल्याला घनमुळामध्ये घेऊन जायचं असतं. आणि घनमुळाची क्रिया जर इथे x असेल, घनमुळामध्ये x, तर बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घेऊन जात असताना या संख्येचा आपल्याला जी काही संख्या आहे a त्याचा आपल्याला घन करावा लागतो. बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जात असताना क्रिया ही उलटी होते. मग आपण काय करूया, x चा घन आहे ती घन क्रिया त्या बाजूला जात असताना 343 चा घनमूळ होईल. म्हणजे x बरोबर घनमुळामध्ये 343 आणि घनमुळामध्ये 343 चं उत्तर असतं 7. 7चा घन 343 असतो. अशा पद्धतीने माझं उत्तर मला मिळालं ऑप्शन नंबर. चौथ्या प्रकारातला हा पहिला उदाहरण आहे. ह्या प्रकारचं उदाहरण सोडवत असताना आपल्याला नेहमी ऑप्शन वरून सोडवायचं असतं. का? कारण त्यांनी चिन्हांची अदलाबदल करायला सांगितले. मग चिन्हांची अदलाबदल आपण कशी करणार, तर चिन्हांची अदलाबदल आपण ऑप्शन वरून करणार. म्हणजे काय की सपोज ऑप्शन नंबर 1 आहे गुणाकार आणि बेरीज. म्हणजे काय, जिथे जिथे गुणाकार दिसलाय तिथे त्या बदल्यामध्ये आपल्याला बेरीज घ्यायचे, जिथे जिथे बेरीज मिळते अशा कंडिशन मध्ये आपल्याला गुणाकार घ्यायचा असतो. हा जो उदाहरण आहे हा कंबाईनच्या प्रीला 2017 ला विचारण्यात आला होता. परंतु ह्या प्रकारची उदाहरणं TCS मध्ये प्रत्येक पेपर मध्ये पाहायला मिळतात. असा कुठलाच TCS चा पेपर नाहीये की त्यामध्ये ह्या प्रकारचे उदाहरण पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. तर आपण ह्या कंडिशन मध्ये ज्यावेळेस आपल्याला कुठलंही उदाहरण ऑप्शन वरून सोडवायचं असतं त्यावेळेस पहिल्यांदा चौथ्या ऑप्शन वरती जायचं. पहिला चौथा ऑप्शन बघायचं की ते उत्तर बरोबर आहे का. जर चौथ्या ऑप्शन वरून नाही सुटलं तर पहिल्या ऑप्शन वरून सोडवायचं.
म्हणजे काय, पहिला नाही तर चौथा हा मोस्टली आन्सर असण्याचे चान्सेस असतात. मग आपण तेच करूया. पहिल्यांदा आपण चौथा ऑप्शन पुटअप करूया. इथे वजा बाकीच्या चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला भागाकाराचं घ्यायचंय. भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला वजा बाकी घ्यायची आहे. मग 2 गुणिले 3 व अधिक 6. आता बघा, वजा बाकीच्या चिन्हाच्या ठिकाणी आपण भागाकार घेतला वजाच्या चिन्हाच्या ठिकाणी, आणि भागाकाराच्या चिन्हाच्या ठिकाणी आपण वजाबाकी घेतली. अशा कंडिशन मध्ये याचं उत्तर किती येतं आपण ते पाहूया. पहिल्यांदा भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करूयात. 2 गुणिले 3 अधिक 6 गुणिले 1/12 वजा 4. 6 1 6, 6 दुणे 12, हे झाले 3 दुणे 6 अधिक 1/2 वजा 4. ठीक आहे, ह्या 3 दुणे 6 झाले. ह्या पूर्ण समीकरणामध्ये इथे उत्तर मिळालं 1/2 आणि इथे वजा बाकीमध्ये 4. आपल्याला एवढं कळून चुकतं की ज्या वेळेस आपल्याला अपूर्णांक एक ठिकाणी मिळालेला आहे, अशा कंडिशन मध्ये आपल्याला सगळं उत्तर जे आहे ते अपूर्णांकामध्ये मिळण्याची चान्सेस जास्त आहे. म्हणून आपण हा सध्या रॉंग आहे असं पकडून आपण सेकंड ऑप्शन मध्ये जाऊयात. मग ऑप्शन नंबर आपण पहिला 1 नंबरचा ऑप्शन आता चेक करूया, कारण हे अपूर्णांकामध्ये उत्तर आलंय. मग चान्सेस आहेत ह्या समीकरण सोडवल्यानंतर अपूर्णांकामध्ये उत्तर आपल्याला मिळू शकतं. म्हणून आपण काय करूया की ऑप्शन नंबर 1 गुणाकाराच्या ठिकाणी बेरजेचं चिन्ह टाकूया. समीकरण बरोबर येणं म्हणजे काय की ह्या बाजूच्या संख्यांचं सगळं जर आपल्याला सोडवलं असताना उत्तर आपल्याला 17 आलं पाहिजे. दोन्ही समीकरण बरोबरचे, दोन्ही संख्या बरोबरचे उजवी साईड आणि बरोबरचे डावी साईड हे दोन्ही बरोबर आली पाहिजे, म्हणजे एकमेकांना समतोल आली पाहिजे. मग आपण काय करूया, गुणाकाराच्या ठिकाणी बेरीज घ्यायची आहे. तर 2 अधिक 3 गुणाकाराची संख्या आपण बेरजेमध्ये रूपांतर केली आणि बेरजेच्या संख्येला आपण गुणाकार घेतलेला आहे. वजा 12 भागाकारामध्ये 4. अशा कंडिशन मध्ये आपण भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करूया. 2 अधिक 3 गुणिले 6 वजा 12 गुणिले 1/4. 4 1 4, 4 त्रिक 12. मग आपल्याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतं, 2 जसंच्या तसं अधिक 6 त्रिक 18, आणि ह्यांचं जेव्हा आपण गुणाकार केलं आपल्याला वजाचं चिन्ह जशाच्या तसं आणि 3 आपल्याला मिळतात. मग आपण काय केलं, दोन संख्यांचं चिन्ह समान आहेत 18 आणि 2चं, या दोघांची बेरीज झाली 20 वजा 3. अशा पद्धतीने मला माझं उत्तर मिळालं 17. म्हणजे काय की डावे बाजू जेव्हा मी समीकरण सोडवतो माझं उत्तर आलं 17, उजवी बाजू सुद्धा माझी 17 आहे. अशा कंडिशन मध्ये मला चिन्हांची अदलाबदल करून ऑप्शन नंबर 1 वरून हे समीकरण आपल्याला तंतोतंत बरोबर आलेलं आहे. चौथ्या प्रकारातील हा दुसरा प्रश्न आहे. यामध्ये काय दिलंय, प्रत्येक चिन्हांची आपल्याला काहीतरी मिनिंग दिलेले आहे, म्हणजे अदलाबदल करायची आहे. गुणाकाराच्या ठिकाणी आपल्याला भागाकार घ्यायचा आहे, वजाबाकीच्या ठिकाणी आपल्याला बेरीज घ्यायची आहे, भागाकाराच्या ठिकाणी वजाबाकी घ्यायची आणि बेरजेच्या ठिकाणी गुणाकार घ्यायचे. म्हणजे आपल्याला ह्या उदाहरणामध्ये प्रत्येक उदाहरणाची चिन्हांची आपल्याला अदलाबदल करायची आहे. मग तेच करूया आपण. पहिल्यांदा चिन्हांची अदलाबदल करून आपल्याला समीकरण लिहूयात आणि मग त्याचं सोल्युशन आपण काढूयात. 30 जसंच्या तसे. वजाबाकीच्या ठिकाणी आपल्याला बेरीज घ्यायची आहे. 12 भागाकाराच्या ठिकाणी आपल्याला वजाबाकी घ्यायची आहे. गुणाकाराच्या ठिकाणी आपल्याला भागाकार घ्यायचा आहे. वजाबाकीच्या ठिकाणी आपल्याला बेरीज घ्यायची आहे. अधिक गुणाकाराच्या ठिकाणी आपल्याला भागाकार घ्यायचा आहे. ठीक आहे. मग पहिल्यांदा सगळ्या चिन्हांची अदलाबदल झाली हे चेक करायचं प्रॉपरली. इथे बघा, बेरजेच्या ठिकाणी आपल्याला गुणाकार घ्यायचा आहे आणि सर ते शेवटी गुणाकाराच्या ठिकाणी आपल्याला भागाकार घ्यायचा आहे. आपण सर्व चिन्हांची अदलाबदल आपण केलेली आहे. मग त्यानंतर आपल्याला पुढचं समीकरण सोडवायचं आहे. 30 जसंच्या तसे अधिक, पहिल्यांदा काय करूया आपण, सगळे जे काही लहान कंस आहेत, गोल कंस आहेत, ते गोल कंस आपण सॉल्व्ह करून घेऊयात. 12 मधून 8 गेल्यावरती उरले माझे 4 भागिले 8 अधिक 4 12 गुणाकारामध्ये
18 भागिले 6 3 अशा पद्धतीने मी माझं समीकरण सोडवलेलं आहे. आता आपण पुढच्या स्टेज मध्ये जाऊयात. 30 अधिक या दोघांचे आपण भागाकार आहे, या भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करूयात की 4 गुणिले 1/12. ठीक आहे. हे गोल कंस सोडवला, या दोघांमध्ये गुणाकार आहे, गुणाकारामध्ये मी 3 घेतले. अशा पद्धतीने आपल्याला सॉर्ट आउट केलंय. 4 × 4 4 × 12 3 × 3 अशा पद्धतीने माझं उत्तर पूर्ण या कंसाचं मिळालेलं आहे 1. मग 30 जसंच्या तसे 30 मध्ये प्लसचं चिन्ह आहे आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटचं उत्तर आपल्याला 1 मिळालेलं आहे. ठीक आहे. आपण ज्या वेळेस हा कर्ली कंस सॉल्व्ह करतो, ते कर्ली कंसाचं डायरेक्टली आपण पूर्ण संख्या गुणाकारामध्ये, म्हणून तो कर्ली कंस आपण कॅन्सल केलेला आहे. 30 अधिक 1 अशा रीतीने मला फायनल माझं उत्तर मिळालेलं आहे 31, ऑप्शन नंबर 1. चौथ्या प्रकारातील हा तिसरा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला एक चिन्ह दिलेलं आहे, असं चौकट सारखा. हे प्रत्येक चिन्ह आपल्याला या समीकरणामध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला ह्या समीकरणामध्ये क्रमानुसार या चौकटाच्या बदल्यामध्ये आपल्याला प्रत्येक चिन्ह पुटअप करायचं आहे आणि प्रत्येक चिन्ह पुटअप करून आपल्याला पूर्ण समीकरण संतुलित करणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे काय की आपल्याला हा सुद्धा जो काही प्रश्न आहे हा ऑप्शन वरूनच आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे काय, सपोज आपण चौथा पर्याय निवडला तर पहिल्या चौकटाच्या ठिकाणी भागाकार, दुसऱ्या चौकटाच्या ठिकाणी गुणाकार, तिसऱ्या चौकटाच्या ठिकाणी बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय. ऑप्शन वरून ज्या वेळेस आपल्याला पर्याय निवडायचा असतो तेव्हा चौथा पर्याय पहिल्यांदा घ्यायचा, मग पहिल्या पर्यायाकडे जायचा. मग आपण पहिल्यांदा चौथा पर्याय नुसार सॉर्ट आउट होतंय का आपण चेक करूया. 21 पहिल्या चौकटाच्या ठिकाणी मी भागाकार घेतला 7, दुसऱ्या चौकटाच्या ठिकाणी मी गुणाकार घेतला 3, तिसऱ्या चौकटाच्या ठिकाणी मी बरोबर घेतले 6, नंतरच्या चौकटाच्या ठिकाणी मी 12 घेतले, प्लस घेतलं आणि शेवटीच्या चौकटाच्या ठिकाणी सुद्धा मी प्लस घेतलं. अशा पद्धतीने पहिल्यांदा भागाकार, दुसऱ्यांदा गुणाकार, तिसऱ्यांदा बरोबर, चौथ्या आणि पाचव्या ठिकाणी प्लसचं चिन्ह मी निवडलेलं आहे. मग आता हे समीकरण सॉर्ट आउट करत असताना डावी बाजू आणि उजवी बाजू हे दोन्ही उत्तर आपल्याला बरोबर आणायचे आहेत. मग काय केलं, भागाकाराचं रूपांतर मी गुणाकारात केलं. 21 गुणिले 1/7 गुणिले 3 बरोबर, या तिघांची बेरीज केली. 12 आणि 6 झाले 18, 18 आणि 3 झाले 21. 7 × 7 7 × 21 3 × 9 9 बरोबर 21. अशा कंडिशन मध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू ही एकमेकांना बरोबर नसल्यामुळे हा ऑप्शन आपला जुळत नाही. आपण ऑप्शन नंबर 1 पुटअप करून पाहूयात. ऑप्शन नंबर ज्यावेळेस मी 1 पुटअप करतो, 21 पहिला चिन्ह जो आहे तो मी भागाकाराचा दिला, दुसरा मी जो दिला तो गुणाकाराचा दिला, तिसरा मी जो दिला तो प्लसचा दिला बेरजेचा, मग बरोबरचं चिन्ह 12 आणि हा मग सरते शेवटी प्लसचं चिन्ह. अशा कंडिशन मध्ये पहिला मी भागाकार ठेवला, मग नंतर गुणाकार ठेवला, मग नंतर बेरीज ठेवली, मग नंतर बरोबरचं चिन्ह आणि मग सरते शेवटी बेरीज ठेवून मी पूर्ण समीकरण लिहून घेतलं. भागाकाराचं रूपांतर मी गुणाकारात केलं. 21 गुणिले 1/7 गुणिले 3 अधिक 6 बरोबर. या समीकरणामध्ये जी उजवी बाजू आहे ती उजवी बाजू मला मिळाली 12 अधिक 3 15. 7 × 7 7 × 21 3 × 9 मला मिळाले. ह्या पूर्ण समीकरणामध्ये 3 × 9 9 अधिक 6 बरोबर 15. 15 बरोबर 15, कारण 9 आणि 6 15. अशा कंडिशन मध्ये मला माझा ऑप्शन नंबर 1 जो की सॅटिस्फाय झालेला आहे, कारण दोन्ही उजवी बाजू आणि डावी बाजू माझी बरोबर आलेली आहे. माझा ऑप्शन नंबर 1 हे उदाहरणामध्ये बरोबर असणार. या चौथ्या प्रकारच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला या स्टारच्या ठिकाणी आपल्याला चिन्ह पुटअप करायचे आहेत आणि ती क्रमानुसार पुटअप करायची आहेत. ऑप्शन नंबर 4 आपण पुटअप करून पाहूया. 18 स्टार मध्ये लिहितो मी वजा पहिल्यांदा, परत स्टारच्या बदल्यामध्ये मी वजा लिहिलं, त्याच्यानंतर 2 वजा झाले. तिसरा स्टार माझा भागाकार आहे, मी भागाकार केला 4,
मग 2 आहे, इकडचा जो चिन्ह आहे तो बरोबरचा आहे दोघांमध्ये. मग स्टारच्या बदल्यामध्ये मी लिहिलं गुणाकार 3 आणि शेवटी स्टारच्या बदल्यामध्ये मी लिहिलं +2. अशा पद्धतीनुसार हा चौथ्या प्रकारचा ऑप्शन मी पुटअप केलेला आहे. हे समीकरण बरोबर जुळतंय का हे आता आपण पाहूया. भागाकाराचं रूपांतर मी गुणाकारात करतो. 18 - 6 - 16 गुणिले 1/4 बरोबर. हे उदाहरण मी उजव्या साईडचं सोडून पाहतो. 3 दुने 6, 6 आणि 2 झाले 8. ठीक आहे. 4 × 1 = 4, 4 × 4 = 16. 18 मधून 18 - 6 वजा ह्या गुणाकाराचं मला उत्तर मिळालं 4 बरोबर 8. 18 मधून हे दोन्ही वजाचं चिन्ह आहे, त्या दोघांची बेरीज होणार आणि वजाचं चिन्ह येणार. 18 - 10 बरोबर 8. म्हणजेच काय की 18 मधून 10 गेले, उरले माझे 8. 8 बरोबर 8. माझं समीकरण आहे ते संतुलित आलेला आहे. अशा कंडिशन मध्ये माझा जो काही चौथा प्रकारचा ऑप्शन आहे तो चौथ्या प्रकारचा ऑप्शन मला इथे सॅटिस्फाय होतो. असे उदाहरण ज्यावेळेस ऑप्शन वरून सोडवायचे असतात तर जास्त करून चौथा ऑप्शन आणि पहिला ऑप्शन हे बरोबर असण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. आपल्याला सगळ्यात अगोदर पाढे पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. 30 पर्यंत पाढे हे आपले प्रत्येक विद्यार्थ्याचे पाठ असले पाहिजेत. म्हणून काय करूया, डेली एक पाढा अशा पद्धतीने सगळे पाढे आपण पाठ करूयात. आजचा जो काही लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही 11चा पाढा पाठ करून घ्या. पुढच्या लेक्चरच्या वेळेस 12चा पाढा पाठ असला पाहिजे. पुढच्या जे काही रिझनिंगचा सुद्धा असू दे किंवा मॅथचा असू दे, पुढचा ज्यावेळेस लेक्चर अपलोड होईल त्या दिवशी आपला 12चा पाढा पाठ असला पाहिजे. तिसरा लेक्चर ज्यावेळेस अपलोड होईल तेव्हा आपला 13चा पाढा पाठ असला पाहिजे. असे 20 लेक्चर अपलोड होता होता आपले 20-30 पर्यंत पाढे पाठ होऊन जातील. त्यानंतर वर्ग जे आहेत ते 20 पर्यंत आणि घन जे आहेत हे 10 पर्यंत. हे बेसिकली ह्या 3 गोष्टी आपल्याला पाठांतर करायच्या आहेत. ठीक आहे. या सगळ्या प्रश्नांची जी काही PDF आहे ती PDF मी टेलिग्राम चॅनलला अपलोड करतो. एक्स्ट्राचं जे काही उदाहरण असतील ते सुद्धा मी सॉल्व्ह करायला देईल आणि ती सॉल्व्ह करून पहा. उदाहरण जर अडलं तर माझ्या व्हॉट्सअप वरती मला तुम्ही मेसेज करू शकता. थँक्यू.